तुम्ही बँकेत तुमचं अकाउंट ओपन करायला जाता तेव्हा बँकेच्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल असते, पण मदत मागायला जाता तेव्हा खरा चेहरा समोर येतो. पण बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक 100 वर्षापासून आपल्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल टिकवून आहे. मग विचार कसला करताय? Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. या जगात सर्वाइव्ह करणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येक क्षणाला असतो नवा सस्पेन्स, नवं थ्रिल, ऍक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन. पण प्रश्न जेव्हा मी मेहनतीने कमावलेल्या पैशांचा असतो तेव्हा मी निर्धास्त असतो, कारण 100 वर्षांचा विश्वास. बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक हे नातं विश्वासाचं. रविवारी सकाळी आपण आल्यावर मी आपला आभारी आहे. आता काय सांगावं, काय टॉक मी प्रिपेअर केलेलं नाही आहे. आय जस्ट हॅव नॉर्मल आपण साधारण डिस्कशन करतो तसंच डिस्कशन करूया. आपला हृदय हा शरीराचा सर्वात इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. हृदयाला आपण एक बिल्डिंग सारखं कन्सिडर करू शकतो. जसं बिल्डिंगमध्ये 3 स्ट्रक्चर असतात. पहिलं असतं इलेक्ट्रिकल सर्किट, तसं बिल्डिंगचं स्ट्रक्चर, आणि मग बिल्डिंगला पाण्याची पाईपलाईन असते. तसं हृदयामध्ये पण 3 स्ट्रक्चर असतात. पहिलं असतं हृदयाच्या इलेक्ट्रिकल सर्किट, दुसरं असतं हृदयाचे मांसपेशी, द मसल ऑफ द हार्ट, आणि वाल्व्स, आणि तिसरं असतं हृदयाला रक्त देणाऱ्या रक्तवाहिनी. आता हृदय हा कंटिन्युअस काम करतो. 3 सेकंड हृदय थांबला तर माणूस चक्कर येऊन पडतो. 8 सेकंड थांबला तर त्याला रिवाईव्ह करणं अवघड होऊन जातं, आणि 2 मिनिटापेक्षा जास्त झाला तर पेशंटला वाचवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. सो एव्हरी मिनिट हार्ट इज वर्किंग, एव्हरी सेकंड इट इज वर्किंग. सतत कंटिन्युअस कार्य करत असतो तो. आता आपण एक 8 तास काम केलं की थकून जातो. हार्ट इज वर्किंग नॉनस्टॉप. तर त्याला आपल्याला काळजी घेणं खूप अनिवार्य आहे, आणि आपण त्याच्याविषयी डिस्कस पण करू. एका दिवसात हृदय ऑलमोस्ट 1 लाख टाइम काम, 1 लाख वेळा काम करतो. आणि हृदयाचे विकार आपण जसं बघतोय ते वाढतच चालले. आता अमेरिकेत आपण बघितलं तर हृदयाचे विकार ते 60 किंवा 65 वयात येतात. आपल्याकडे हृदयाचे विकार 40-45 असं येतात. आता कालच मी 4 एंजिओप्लास्टी केल्या इन इमर्जन्सी. त्याच्यातले या आठवड्यात आम्ही जवळपास 12 एंजिओप्लास्टी केल्या असतील. त्याच्यात 3 पेशंट कोसळले, कॅज्युअल्टीमध्ये येऊन कोसळले, आणि 3ही वाचू शकले. सर, टाइमसर ट्रीटमेंट मिळाल्यावर, नशीब चांगलं असलं, हॉस्पिटलमध्ये पोहोचायला पाहिजे ॲट द राईट टाइम, देन वी कॅन रिअली सेव्ह द पेशंट. आता हृदयविकाराची कारणं काय? नॉर्मली बघा, आपल्या जीवनशैली आहे ती खूप महत्त्वाची आहे. नावडेज आजकाल आपली जी जीवनशैली ती खूपच खराब आहे. जेवणाकडे आपलं लक्ष नाही आहे. तेल, मीठ, साखर याचं प्रमाण खूप जास्त आहे. जेवणामध्ये फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स. मी ऐकलं होतं की आधी 1 एकर जागा असेल तर त्याच्यात अप्रॉक्सिमेटली 100 कोटी गेहूं, अप्रॉक्सिमेटली सांगतोय, गेहूं निघाला असता. तर आजकाल ते पेस्टिसाइड, फर्टिलायझर ॲड करून त्याच्यातून 500 किलो अनाज ग्रो करतात. सो फार्मर्स आर ऑल्सो ॲट फॉल्ट. प्रॉफिट, सगळ्यांना प्रॉफिट पाहिजे. फूड ॲडल्टरेशन इज व्हेरी कॉमन. दूध घेतो आपण, त्याच्यात ते केमिकल्स ॲड केलेले असतात, पेस्टिसाइड्स. सो व्हॉट क्वालिटी ऑफ फूड, आता त्याच्यात कंट्रोल करणं अवघड आहे. स्वतःची शेती करा, दॅट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. सो फूड ॲडल्टरेशन इज वन ऑफ द बिग थिंग्स, आणि त्याच्यात गव्हर्नमेंट काय योजना करते ते आपण बघायला पाहिजे. अदर ऑप्शन इज आपण एक ऑर्गॅनिक फूड्स असतात किंवा डायरेक्टली फार्मर, जो रिलायबल फार्मर आहे त्याच्याकडून परचेस करू शकतो. जेवणामध्ये तेल, मीठ आणि साखरचं प्रमाण खूपच वाढत चाललं आहे. मॅकडोनाल्ड्स, डॉमिनोज, पिझ्झा हट, या सगळ्या गोष्टी आजकालची नवीन जनरेशन आहे ती जास्तच प्रमाणात सेवन करते. फ्राईड फूड, जंक फूड, शेवपुरी, भेलपुरी रोज रोज खाणं योग्य नाही आहे. त्याच्यात तेल जे क्वालिटी असते, ते समोसा खाल्ला तर तो तेल वारंवार उकडलेला जातो. तो एकदा तेल नाही वापरत ते. अँड एव्हरी टाइम यू फ्राय अँड ऑइल रिपीटेडली, त्याच्यात सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं प्रमाण वाढत जातो. तो तेल डालडासारखा होऊन जातो. डालडा कसा आपण गव्हर्नमेंटने बॅन केलेला आहे, तसं तो तेल रिपीटेडली उकडलेलं असेल तर त्याच्यातून प्रॉब्लेम होतो. तर जेवणाची पद्धत खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण जीवनशैली बदलल्यामुळे वी विल डिस्कस आपण त्याच्यात काय करू शकतो. दुसरं कारण आहे लठ्ठपणा. आता लठ्ठपणाची कारण आहे बसून राहणं. लोक जातात कम्प्युटरवर काम करतात, पूर्ण दिवस बसून राहतात ते खुर्चीवर.
असं प्रॉन्ग सिटिंग इज द न्यू पॅन्डेमिक वी कॅन टेल. खुर्चीवर बसणे खूपच वाईट गोष्ट आहे. आजकाल वर्किंग प्लेसवर पण स्टँडिंग डेस्क असायला पाहिजे. आता माझ्या ऑफिसमध्ये माझ्याकडे 7 बेड आहेत, तर मी सतत एकच ठिकाणी पेशंटला ओपीडीमध्ये बोलवत नाही राहत. मी म्हणून पेशंटला तिकडे घ्या असं करत असतो. दिस इज माय वे ऑफ अवॉइडिंग प्रॉन्ग सिटिंग. तर प्रॉन्ग सिटिंग करायला नाही पाहिजे. रेग्युलर अर्ध्या तासात एकदा तरी 2-3 मिनिटासाठी उभं राहून फिरायला पाहिजे. सतत बसून नाही राहायला पाहिजे. तिसरं कारण आहे मानसिक ताण. आता मानसिक ताण लोकांच्या खूपच प्रमाणात वाढत चाललं आहे. कोणी शेजारीने मारुतीची गाडी विकत घेतली तर आपल्याला ह्युंदाई घ्यायची, ह्युंदाई घेतली तर आपल्याला BMW घ्यायची, BMW झाली तर मर्सिडीज घ्यायचं. लोकांचे एक्सपेक्टेशन्स वाढतच चालले. दे आर नॉट रिअलिस्टिक अँड प्रॅक्टिकल. सो या गोष्टी किंवा जॉबचा स्ट्रेस, खराब बॉस, मोर वर्किंग आवर्स, कोरोना काळात लोकांचे केलेले जॉब, इंटरपर्सनल रिलेशनशिप इश्यूज, हजबंड वाईफचा स्ट्रेस असो, सासूचा क्रोनिक स्ट्रेस असो, या गोष्टी खूपच डिफिकल्ट आहे. सी मेंटल स्ट्रेस प्लेज अ बिग रोल. तर मानसिक ताण वाढल्यामुळे पण हृदयाचे आजार वाढत चालले. चौथं कारण आपण सांगू शकतो की 3 आजार आहेत. पहिला आहे डायबिटीज. डायबिटीज इज कॉल्ड अ हार्ट डिसीज. डायबिटीसच्या पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम पुढे किंवा मागे होणारच आहे. डायबिटीज इज अ व्हेरी बॅड डिसीज. इट्स अ व्हास्क्युलर डिसीज. तर डायबिटीज असेल त्याचे कंट्रोल वाईट ठेवतात. लोक सांगतात चांगला कंट्रोल आहे. आपण रिपोर्ट बघतो तर फास्टिंग शुगर इज 220, जेवल्यानंतर ती 400, आणि ते सांगतात नाही मी चांगलं कंट्रोल करेन, मला इन्सुलिन देऊ नका. पेशंट्स असं सांगतात. सो त्यांना बरेचसे गैरसमज आहे डायबिटीज विषयी. त्या मॅडम एक्सपर्ट आहेत, त्या मॅडमशी पण आपण नंतर बोलूया. चौथा, इतर आजारांमध्ये ब्लड प्रेशर इज द कॉमनेस्ट इझिली ट्रीटेबल कॉज फॉर हार्ट डिसीज. ब्लड प्रेशर दुर्लक्ष करतो आपण. ब्लड प्रेशर मोजायची पद्धत बरोबर नसते. घरी लोकांच्या बीपीची मशीन नसते. ते एक मर्सिडीज गाडी घेतील, पण एक बीपीची ऑटोमॅटेड मशीन घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? तर ती एक मशीन, सिंपल मशीन असते, 1,500-2,500 हजाराची मशीन असते, चांगली चालते, वर्षानुवर्ष चालते. ते सिंपल मेजर्स बीपी कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. इतर आजारांमध्ये कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो, तर कोलेस्ट्रॉल रेग्युलर चेकअप करणं, स्टार्टिंग ॲट द एज ऑफ 30, किंवा घरात हृदयविकाराचा प्रॉब्लेम असेल तर स्टार्टिंग ॲट द एज ऑफ 20 आपण कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट एक करायला पाहिजे. त्याच्या एक व्हॅल्यूज असतात. पेशंटचा रिस्क स्कोर बघून आम्ही टार्गेट्स देतो, तसं ते आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर इन शॉर्ट, हृदयविकाराच्या कारणांमध्ये पहिली आहे इम्प्रॉपर लाईफस्टाईल. इम्प्रॉपर लाईफस्टाईलमध्ये जेवणाचे पथ्य बरोबर नसतात, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असते, एक्सरसाइज लोक करत नसतात, त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढल्यामुळे हृदयाचे विकार वाढतात. मेंटल स्ट्रेस तो खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि त्याच्याविषयी चर्च कॅन रिअली हेल्प. देअर कॅन बी काउन्सिलिंग अँड a good way to promote healthy lifestyle and reduce mental stress. Yoga, pranayama, deep breathing exercises, following a good routine. We will discuss the preventive aspects later. झोप कमी घेतात, लोकांची फ्रॅगमेंटेड स्लीप असते, लोक उशिरा जेवतात, मोबाईल बघून झोपत असतात, सकाळी उठल्या मोबाईलमध्ये लागतात. 7 तासापेक्षा कमी झोप घेतली तर आयुष्य नक्की कमी होतो. आयडियल स्लीप इज बिटवीन 7 to 8. 9 तासापेक्षा जास्त झोपले तरी प्रॉब्लेम आहे. आयडियल स्लीप शुड बी बिटवीन 7 to 8 hours. फिजिकल ॲक्टिव्हिटी रेग्युलर करायला पाहिजे, मेंटल स्ट्रेस कंट्रोल करायला पाहिजे. आणि आपल्याला जर डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल या 3 आजार असतील तर त्या आजारांना मापमध्ये ठेवायला पाहिजे. आता हे आपण मापमध्ये नाही ठेवले तर हृदयाचे विकार होतात. कॉमनेस्ट हृदयाचा जो विकार आहे तो असतो हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक म्हणजे काय? हृदयाला रक्त देणाऱ्या 3 रक्तवाहिनी असतात. एक उजवीकडे असते आणि डावीकडच्या मेनमधून 2 रक्तवाहिनी येतात. टोटल हृदयाला रक्त देणाऱ्या 3 रक्तवाहिनी असतात. त्या रक्तवाहिनीमध्ये जेव्हा चरबी, रक्ताची गुठळी विच इज कॉल्ड अ क्लॉट, किंवा कॅल्शियम, वयाच्या माने कॅल्शियम पण जमा होतो, या 3 गोष्टी रक्तवाहिनीच्या आत जमा होतात. जेव्हा आत जमा होतात तेव्हा पुढे हृदयाला जायला अडचणी होते, आणि जेव्हा जास्तच अडचणी होते किंवा 100% ब्लॉक होतो तेव्हा पेशंटला हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅकची लक्षणं काय असतात? छातीत दुखणं, कॉमनेस्ट लक्षण असतं छातीत दुखणं. तर पेशंट सांगतात किंवा छातीत खूपच दुखते, हाती बसले छातीवर असं वाटतं. असं बोटाने नाही दाखवू शकत ते. इट इज ॲट द सेंटर ऑफ द चेस्ट. हात ठेवतो तो, ही पूर्ण छातीला असं कसं तरी वाटते, किंवा घशाला वाटते, असं कोणीतरी दाबलं असं वाटतं, किंवा डाव्या हाताला दुखते, खांदा दुखायला लागतो, नुसतं खांदा दुखतो. असं मुवमेंटवर नाही, बसून घाम येतो, मरण पावेल असं वाटतं. पेशंट हॅज एन्झायटी, त्याला वाटते की आता आपला टाइम आलाय. देयर इज अ लॉट ऑफ एन्झायटी, खूप भीती वाटते, ॲप्रिहेन्शन. दीज आर कॉमन सिम्पटम्स ऑफ हार्ट अटॅक. याच्यासोबत पेशंटला दम लागू शकतो, जोरात श्वास घ्यायला लागतो,
तो पांढरा पडतो, पेल, त्याचा बीपी जर कमी होत असेल तर पांढरा पडतो आणि घामाघूम होतो, डोळ्यांसमोर काळं करून कधी कधी फिट्स सारखं मुवमेंट्स करतात, तर त्यावेळेस आम्हाला शॉक द्यायला लागतो. सो अशी लक्षणे आहे हृदयाच्या अटॅकची. अशी लक्षणं आली तर काय करायचं? सगळ्यांनीच CPR नावाची पद्धत शिकायला पाहिजे. आता कालच आम्हाला एक बँड्राचा व्हिडिओ आला ज्याच्यात एक टेनिस खेळत होता आणि तिकडे टेनिस खेळताना तो कोसळला. आता तिकडे जे त्याचे इतर प्लेयर्स होते त्या लोकांनी त्याला CPR दिलं. तिथे डिफिब्रिलेटर मशीन होती, ऑटोमेटेड डिफिब्रिलेटर होतं, एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. त्यांनी ती मशीन लावली, पेशंटला शॉक दिलं मशीन देऊन आणि पेशंटचा जीव वाचला. तर कम्युनिटी प्रॅक्टिसमध्ये आपण करू शकतो. ती शॉक देणारी मशीन आपण चर्चमध्ये लावू शकतो किंवा शाळेत लावू शकतो. ती मशीन 75,000ला येते अप्रॉक्सिमेटली, फिलिप्स कंपनीची येते. ती मशीन आपल्याला फक्त एक पेशंटच्या छातीवर लावायची असते. ती बघते की हृदयाचे ठोके अनियमित आहे का, त्याला शॉक द्यायची गरज. ती मशीन इंटेलिजंट असते, तिला माहिती आहे की हे आता याला जीव वाचवला आहे, आपल्याला शॉक द्यायची गरज आहे, तर ती मशीन स्वतःहून शॉक देऊ शकते. तर अशा मशीन आपण चर्चमध्ये 500 रुपये डोनेशन दिलं दर फॅमिलीने तरी ती मशीन घेता येते. सो दॅट शुड बी देअर ॲट ऑल इम्पॉर्टंट प्लेसेस. दुसरं, सगळ्यांनी CPR शिकायला पाहिजे. चर्चमध्ये एकदा कुठल्या संडेला वी कॅन हॅव अ CPR वर्कशॉप. CPR म्हणजे इट इज अ सिम्पल टेक्निक. पेशंट कोसळला असेल तर त्याला हलवून बघायचं, आर यू ओके. तो रिस्पॉन्स देत नसेल किंवा असं डोळे फिरून असं फिरत असेल, देन यू हॅव टू स्टार्ट CPR. छाती दाबायची. त्याच्यात काही स्टेइंग अलाइव्ह सॉन्ग आहे बघा इंग्लिशचं, तो त्याची जी बीट आहे ती अप्रॉक्सिमेटली 100 टाइम्स पर मिनिट होते. तर आपल्याला छाती दाबायची 100 वेळा आणि ती चांगली दाबायची असते. छाती कुठे दाबायची की 2 निप्पल्सच्या खाली आपलं हे पाम ठेवायचं आणि जोरात छाती दाबायला पाहिजे. इट शुड गो कम्फर्ट, जोरात आपले हात असे सरळ असायला पाहिजे. तर अशी छाती दाबली तरी आपण बरेचसे जीव वाचवू शकतो. सो दिस वॉज डन इन बँड्रा 2 days बॅक. सो वी कॅन डू इट डन दाखल, वाय नॉट. तर CPR पद्धती सगळ्यांनी शिकायला पाहिजे. इट शुड बी अन ऍक्टिव्हिटी ऑफ द चर्च. बेसिक इमर्जन्सी मेडिसिन्स चर्च किंवा शाळेत असायला पाहिजे. शॉक देणारी मशीन बसवणं इज व्हेरी इझी अँड मशीन इज व्हेरी इंटेलिजंट. आपल्याला डोकं लावायची गरज नाही आहे. कोणाला तरी ओरडायचं, जा बाबा मशीन घेऊन ये, मशीन लावायची छातीवर, शॉक द्यायची गरज असेल, मशीन आपोआप शॉक देते. तर हार्ट अटॅक आला तर ॲट अ कम्युनिटी लेवल वी कॅन डू दिस. दुसरं, आपण CPR पद्धती सगळ्यांनी शिकायला पाहिजे. देर इज नो एक्सक्यूज. युट्यूबवर करोडो व्हिडिओ आहेत CPR कसं द्यायचं. फॉर बाय स्टँडर्ड लेमॅन CPR. डॉक्टरांचा CPR वेगळा असतो पण ते कम्युनिटीमध्ये प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. सो लर्न लेमॅन CPR फ्रॉम द YouTube किंवा वी कॅन हॅव अ वर्कशॉप. वी कॅन ॲक्च्युली शो यू हाऊ अ CPR इज गिवन. दुसरं, इमर्जन्सी गोळ्यांमध्ये डिस्प्रिन नावाची गोळी असते बघा. इट इज अ व्हेरी चीप टॅबलेट. 3 रुपयाच्या 10 गोळ्या येतात. ते डिस्प्रिनचा फायदा हा आहे की ती इमिजिएटली काम करते. तर डिस्प्रिन गोळी चावून घेणं किंवा पाण्यात डिझॉल्व्ह करून तो पाणी तोंडात टाकणं. बऱ्याचशा वेळेस उलटी येते पेशंटला हार्ट अटॅकच्या वेळेस. तर पाणीपेक्षा आय लाईक द पेशंट टू च्यू. तर च्यू चावून द्यायला, तोंडात टाकून द्यायची. चॉकलेट चावतो तसं ते चॉकलेट सारखी चावून द्यायची. डिस्प्रिन गोळी थ्रॉम्बोलिटिक सारखं काम करते. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॅबलेट इन सेव्हिंग लाईफ. सर्वात चांगली गोळी असते टू सेव्ह लाईफ डिस्प्रिन. आणि ब्रँड डिस्प्रिनच घ्यायची, कारण इतर इकोस्प्रिन दिली तर इकोस्प्रिन पोटात जाते, त्याला डिझॉल्व्ह व्हायला टाइम लागतो, अर्धा पाऊण तास निघून जातो. डिस्प्रिन स्टार्ट्स वर्किंग इमिजिएटली. सगळ्यांनीच आपल्या खिशात डिस्प्रिन गोळी ठेवायला पाहिजे. माझ्या खिशात सुद्धा आहे, आय कॅन शो यू. ओके, सो एव्हरीवन शुड हॅव दिस डिस्प्रिन टॅबलेट इन देअर पॉकेट्स. 2 गोळ्या तरी असायला पाहिजे. लेडीजला वाटत असेल मला हार्ट अटॅक कुठे येतो, लेडीजला कुठे येतो, असं काही नाही आहे. हार्ट अटॅक इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ डेथ इन विमेन. कॅन्सर मध्ये जेवढा मृत्यू होतात सगळ्या कॅन्सर मिळून त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू हृदयाच्या कारणांमुळे होते. तर लेडीजमध्ये पण आफ्टर मेनोपॉज रिस्क खूपच वाढत जातो. तर लेडीजने पण या डिस्प्रिनच्या गोळ्या ठेवायला पाहिजे त्यांच्या पर्समध्ये. दुसरी गोळी असते सॉर्बिटेड. आता सॉर्बिटेड कम्युनिटी लेवलवर युजली मी सजेस्ट यू कॅन टेक, पण त्याने थोडंसं BP फॉल होऊ शकतो. तर ती गोळी असते 5 मिलीग्रामची, हृदयाच्या आकाराची, जीवेखाली ठेवायची असते. तर कम्युनिटी लेवलमध्ये आपण हे सगळं करू शकतो. पहिलं, पेशंट सिरियस असेल तर त्याला CPR द्यायला, तर तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड व्हायचं. दुसरं, या डिस्प्रिन गोळी आणि सॉर्बिटेड नावाच्या गोळ्या, त्या इमर्जन्सी गोळ्या नेहमी सगळ्यांच्या घरात तरी असायला पाहिजे, खिशात नसेल तरी. तिसरं, हेल्प घ्यायची, शेजाऱ्यांना बोलवायचं, हॉस्पिटलमध्ये इमिजिएटली जायचं. जवळात जवळ जो हॉस्पिटल आहे, आता आपल्या या क्षेत्रात
5 कॅथलॅब आहे. पहिला आपल्या कार्डिनल ग्रेशियसला इट हॅज वन ऑफ द बेस्ट कॅथलॅब. सर्वात कॅथलॅबमध्ये कार्डिनल ग्रेशियसची कॅथलॅब सर्वात चांगली क्वालिटीची कॅथलॅब आहे. दुसरी कॅथलॅब आहे संजीवनी रुग्णालयात. तिसरी कॅथलॅब आहे रिद्धिविनायक रुग्णालय. चौथी आहे ISS मध्ये विच इज इन वसई ईस्ट. आणि पाचवी आहे प्लॅटिनम. तर या वसई विरार क्षेत्रात 5 कॅथलॅब आहे. आता या 5 कॅथलॅब मध्ये इमर्जन्सी मध्ये कुठे होऊ शकतो ट्रीटमेंट ते महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, विश्वास एक वेगळं हे आहे आणि अवेलेबिलिटी किंवा लवकरात लवकर पोहोचणं इन अ सिरियस पेशंट स्टेबल असेल, थोडा वेळ मिळत असेल तर बिलकुल तुम्ही वसईपर्यंत पोहोचायला 20 मिनिटं लागतात. यू कॅन ऑलवेज कम टू कार्डिनल ग्रेशियस, वी कॅन हेल्प यू. पण जवळच्या डॉक्टरकडे लवकरात लवकर जाणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं वेळ घालवत नाही बसायचं. आणि अजून एक माझी रिक्वेस्ट आहे चर्चला किंवा शाळेला की सगळ्यांचं मेडिक्लेम असायला पाहिजे. बघा, शेवटी हार्ट अटॅकच्या वेळेस पैशांसाठी इकडे तिकडे डिसिजन मध्ये वेळ घालवणं हे खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. मग याला विचारतो त्याला विचारतो, पेशंट आमच्याकडे पोहोचतो आणि त्याला डिसिजन घ्यायला 1.5 तास ते 2 तास लागतात. याला विचारतो त्याला विचारतो, इकडे करूया मुंबईला जाऊया. अरे मुंबईपर्यंत पोहोचायची काही गॅरंटी आहे का? आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. हार्ट अटॅक मध्ये वेळ इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मसल. जसं जसं वेळ वाढत जातो तसं तसं हृदयाच्या मसलला डॅमेज होऊन जातो. तर जीव जरी वाचला तर हृदयाची पंपिंग कमी राहून जाते. लॉंग टर्म हार्ट बेनिफिट्स आर न्यूट्रलाइज्ड. तर टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, सगळ्यांनीच मेडिक्लेम घ्यायला पाहिजे. आता ऑपरेशन स्टँडर्ड हार्ट अटॅकच्या प्रोसिजरला नॉर्मली 2 ते 3 लाख रुपये लागतात. मुंबईला 4 ते 5 लाख रुपये लागतात. तर 5 लाखाचा मेडिक्लेम प्रत्येक फॅमिलीला असायला पाहिजे. सिंपल सोल्युशन्स टू ऑल प्रॉब्लेम्स. आणि मेडिक्लेम पण गव्हर्नमेंटचे चांगले नाही आहेत बिकॉज दे डोंट गिव्ह रिइंबर्समेंट. त्याच्यात को पेमेंट जास्त असतं. तर शेवटच्या वेळेस मग तुम्ही जिप्साचं घेतलं. जिप्सा म्हणजे ते न्यू इंडिया अश्युरन्स, युनायटेड इंडिया अश्युरन्स यांचे मेडिक्लेम चांगले नाहीत. प्रायव्हेट प्लेयर्स बजाज अलियन्स, ICICI लोंबार्ड, HDFC अर्गो या चांगल्या कंपनीचे मेडिक्लेम घ्यायला पाहिजे. आता वय जास्त असेल तर प्रीमियम थोडं जास्त येईल. इतर आजार असतील तरी मेडिक्लेम फॅसिलिटीज आहेत. तर चर्च शुड एनकरेज मेडिक्लेम फॉर ऑल. ताकी जेव्हा हृदयाचा अटॅक असतो त्यावेळेस पैशाच्या विषयात मनात नाही आला पाहिजे. आता जेव्हा हृदयाचा अटॅक घेऊन तुम्ही हॉस्पिटलला पोहोचाल तर आम्ही सर्वात प्रथम ECG करतो. ECG मध्ये आम्हाला कळतं की रक्तवाहिनी 100% ब्लॉक असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी ब्लॉक असेल आणि किती सिरियस अटॅक आहे ते आम्हाला कळतं. हार्ट अटॅक मध्ये जर हृदयाचे ठोके 100 पेक्षा जास्त असतील किंवा BP 100 पेक्षा कमी असेल त्याचा अर्थ आहे की पेशंटची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. आम्हाला सर्व पेशंट वाचवायचे असतात बट इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. सो बिकॉज मेजर हार्ट अटॅक इज द कॉमनेस्ट रिझन फॉर डेथ. सो त्याच्यात वेळ घालवणं खूपच मूर्खताचं काम आहे. वेळ बिलकुल टाइमपास नाही करायला पाहिजे. आणि सगळ्यांनी क्लिअर ठेवायचं की मला असं झालं तर इकडे न्यायचं, असं ट्रीटमेंट डॉक्टर सांगतील असं ट्रीटमेंट करायचं. 2 प्रकारचे ट्रीटमेंट आम्ही देतो. एक असतो थ्रॉम्बोलिसिस. थ्रॉम्बोलिसिस म्हणजे आम्ही एक रक्त पातळ करायचं इंजेक्शन देतो. त्याच्यात पण वेगवेगळ्या क्वालिटी असतात. 3,000चा असतो किंवा 30,000चा असतो किंवा 43,000चा असतो. तर डिपेंडिंग ऑन पेशंट बजेट. थ्रॉम्बोलिसिस इज ऑल्सो गुड ट्रीटमेंट. पहिल्या 3 तासात जर हार्ट अटॅकच्या पहिल्या 3 तासात आपण थ्रॉम्बोलिट्री दिलं, बजेटचा प्रॉब्लेम असेल किंवा मेडिक्लेम नसेल किंवा डिसिजनमध्ये कन्फ्युजन असेल तर टाइमपास नाही करायचा. 2 तासात डिसिजन नाही घ्यायचं. सांगायचं की तुम्ही थ्रॉम्बोलिटिक द्या, मग आम्ही पुढचं डिसिजन घेऊ. तिथे जाऊन 2 तास आम्हाला काय करायचं तो डिसिजन क्लिअर नाही आहे तर ती मोठा प्रॉब्लेम आहे. तर क्लिअर प्लॅन असायला पाहिजे की आम्हाला वेळ जाणार आहे, 2 तास डिसिजनला लागतील, तोपर्यंत तुम्ही तो थ्रॉम्बोलिटिक इंजेक्शन देऊन टाका. आता थ्रॉम्बोलिटिक बऱ्याचशा पेशंटला ब्लिडिंग असेल किंवा ब्रेन हेमरेज झाला असेल तर आम्ही देऊ शकत नाही. ते आम्ही तुम्हाला तसं सांगू. आणि दुसरं ट्रीटमेंट असतो इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी. दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी अँजिओप्लास्टी. इट इज द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट फॉर हार्ट अटॅक. जगभरात आता जर्मनीमध्ये मागच्या वर्षी त्या लोकांनी फक्त 4 थ्रॉम्बोलिसिस केले आणि माउंटेनवर पेशंट राहत असेल ना तरी ते एअर ॲम्ब्युलन्सने लिफ्ट करतात पेशंटला आणि प्रायमरी अँजिओप्लास्टी करतात. बिकॉज इट इज अ व्हेरी सुपिरियर ट्रीटमेंट टू थ्रॉम्बोलिसिस. आणि ते 4 थ्रॉम्बोलिसिस केले त्याला पण डॉक्टरांना जस्टिफिकेशन द्यायला लागलं की वाय थ्रॉम्बोलिसिस का केलं, तुम्ही इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टी का नाही केली. तर एवढा आम्ही विचार करतो आणि इथे आमच्याकडे पेशंट येतो आणि 2-2.5 तास वेळ घालवतो. मी याला विचारतो त्याला विचारतो, असं करायचं का, तिकडे जायचं का तिकडे जायचं, असं कन्फ्युजन कशाला. हार्ट अटॅक झाला तर काय करायचं तो तरी प्लॅन क्लिअर असायला पाहिजे. आता कोणालाही हार्ट अटॅक येऊ शकतो. ते येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार. तर असं तुम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यावर आम्ही ECG करतो, इमर्जन्सी मेडिसिन्स देतो. इपारा नावाचा इंजेक्शन असतो,
ॲटोलोस्टॅटिन नावाची टॅबलेट असते, निकोरांडेल नावाचे इन्फ्युजन असतं, फ्लुइड देतो, बीपी वाढवायच्या इमर्जन्सी मेडिसिन देतो, थ्रॉम्बोलिटिक देतो किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी करतो. तो डिसिजन पेशंटला घ्यायला लागतो की त्यांना कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट पाहिजे. तर लक्षण मी तुम्हाला सांगितलं. ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो, कम्युनिटीमध्ये काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, आम्ही हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट करतो त्याविषयी मी तुम्हाला बोललो. बऱ्याचशा ब्लड टेस्ट करतो आम्ही, 2D इको नावाची टेस्ट करतो. कधी कधी हृदय खूपच कमजोर असेल तर हृदयाचा MRI करावा लागतो. तर या सगळ्या टेस्ट आम्ही डिसिजन घेतो. त्या कम्युनिटीमध्ये समजवणं इट्स अ लिटल डिफिकल्ट, एकदम फाईन डिटेल्समध्ये अवघड आहे. तर हार्ट अटॅक असं असतो. आता अचानक मृत्यू, आपण लोकांच्या मनात असते की एकदम चांगला होता, बोलत होता, अचानक कसं कोसळलं. अचानक मृत्यूचे कारण वेगवेगळे असू शकतात. कॉमनेस्ट कारण 90% लोकांना हार्ट अटॅक असतो म्हणून तो अचानक कोसळतो. आता अचानक कोसळल्यावर आपण बघायचं नाही, आपल्याला CPR देणं यायला पाहिजे. एव्हरी वन ऑफ अस शुड लर्न CPR. आता माझे टीचर होते डॉक्टर न्यायाधीश, ते 41 इयर्सचे होते. 41 इयर्स. ते जिम मध्ये गेले, घरी आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटलं. आता त्यांची बायको नॉन मेडिकल होती, तिला CPR पद्धत येत नव्हती. सर बोलले की माझ्या स्टुडंट्सला बोलव. तर त्यांना मॅडमने आम्हाला फोन केला की डॉक्टरांना काहीतरी त्रास होता, तुम्ही इमिजिएटली. आता त्यांचं घर आमच्यापासून 3 किलोमीटर लांब होतं. तर लगेच आम्ही सगळे उतरलो. सॅटर्डेला कॉन्फरन्स चालू होती आमची. तर आम्ही सगळे 28 लोक खाली उतरलो आणि आम्ही गाडी घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो. त्याच्यात मध्ये मॅडमचा फोन आला, ते निळे पडलेत. आता निळे पडले म्हणजे मॅडमला जर CPR आला असतं तर प्रसन्न सरांचा जीव आम्ही वाचवू शकत असतो. आता आम्ही येईपर्यंत 10 मिनिटं लागली आम्हाला. तर 3 किलोमीटरच्या डिस्टन्स दादर कव्हर करायला प्रसन्न सरांना आम्ही वाचवू शकलो नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून CPR दिलं, आम्ही लिफ्टमध्ये CPR दिलं, आम्ही इमर्जन्सीमध्ये त्यांना SR मेहता म्हणून हॉस्पिटल तिकडे घेऊन गेलो, पण प्रसन्न सरांना आम्ही वाचवू शकलो नाही. तर असं जेव्हा होतं तेव्हा मला खूप वाईट वाटतं. CPR इज अ व्हेरी इझी टेक्निक टू लर्न. आता सरांच्या वाईफला जर CPR येत असतं तर कदाचित असं नाही सांगेल की वाचलं असतं. देर इज इवन 90% ही मे नॉट हॅव सर्वाइव्ड. पण आपण सगळं केलं ते महत्वाचं आहे. सगळ्यांनाच जायचं आहे, मी कुठे इथे राहणार आहे आयुष्यभर. बट आपल्याकडून जे होऊ शकतो ते आपण करायला पाहिजे असं माझं मत आहे. CPR, प्लीज लर्न CPR. मेक अ प्लॅन. आपल्याला हार्ट अटॅक आल्यावर काय करायचं त्याच्यात कन्फ्युजन नको बाबा. हे करायचं का, ते करायचं का, इकडे जायचं का, तिकडे जायचं. मनात एवढी अस्थिरता नको. यू शुड बी क्लिअर की आपल्याला इकडे जायचं, आपल्याला हा ट्रीटमेंट करायचं आणि असं करायचं. जर मला सिरियस झालं तर बऱ्याचशा वेळेत आपल्याला वाटतं आपण सिरियस आहोत, पण ते मायनर प्रॉब्लेम असते. ते आम्ही ऍडमिट करतो, ऑब्झर्व करतो. एक 24 तासात आपल्याला पिक्चर क्लिअर होतो की पेशंट गंभीर आहे की पेशंट स्टेबल आहे. तर या गोष्टी आम्ही करतो. तर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. प्लॅन क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. CPRची पद्धत शिकणं खूप महत्वाचं आहे. आता आपण प्रिव्हेन्शनसाठी काय करू शकतो, जसं मी तुम्हाला कारण सांगितले तसं आपण प्रिव्हेंट करायचं. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर टार्गेट्स आम्ही डिफाईन करतो. प्रत्येक पेशंटला एकच टार्गेट नसतो. आता लॅबोरेटरीमध्ये रिपोर्ट बघितले तर ते लिहितात की फास्टिंग शुगर 126 इज ओके, असं नसतं. प्रत्येक पेशंटला आम्ही वेगळं टार्गेट देतो. जेवल्यानंतर शुगर 200 इज ओके असं नसतं. व्हेरी स्ट्रिक्ट कंट्रोल ऑल्सो इज अ प्रॉब्लेम आणि लिनियंट कंट्रोल इज ऑल्सो प्रॉब्लेम. देयर हॅज टू बी फाईन बॅलन्स. पेशंटच्या कंडिशन्स बघून आम्ही एक टार्गेट देतो. वन शू कॅनॉट, एकच सगळ्यांना एकच व्हॅल्यू नाही चालत. तर त्या रिपोर्ट बघून अरे बरं असं नाही, डॉक्टरकडे जाऊन डिस्कस करायचं की माझ्यासाठी काय टार्गेट आहे. आता कोलेस्ट्रॉल आहे, LDL कोलेस्ट्रॉल नॉर्मल माणूस असेल तर 116 पर्यंत आम्ही एक्सेप्ट करतो. मग त्याच्यापेक्षा थोडं रिस्क असेल, एक रिस्क फॅक्टर असेल तर आम्ही 100चे टार्गेट देतो. 2 रिस्क फॅक्टर असेल 70चे टार्गेट देतो, 55चे टार्गेट देतो, 40चे टार्गेट देतो, 30चे टार्गेट देतो. तर प्रत्येक पेशंटला आम्ही एक वेगळं टार्गेट देतो. आता ते तुम्हाला शिकवणं पॉसिबल नाही आहे, त्याला इट इज अ लॉंग टाइम अँड डिस्कशन. तर ते आम्ही रिपोर्ट्स बघतो आणि मग डिसिजन घेतो. ट्रायग्लिसराईड आहे त्याचं टार्गेट आम्ही 150 देतो, टोटल कोलेस्ट्रॉलच्या 150 देतो. LDL डिपेंडिंग ऑन द पेशंट्स रिस्क आम्ही टार्गेट देतो. गुड कोलेस्ट्रॉल 40 पेक्षा जास्त किंवा लेडीजमध्ये 50 पेक्षा जास्त असतं तर चांगलं असतं. शुगरचं युजली गुड कंट्रोल इज फास्टिंग लेस दॅन 100 आणि जेवणानंतरचं लेस दॅन 140. ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन लेस दॅन 7 to 6.5. तर तसं आम्ही टार्गेट्स देतो पेशंटला. मी तर लिहून पण देतो की हे टार्गेट आहे. टार्गेटपेक्षा कमी किंवा जास्त असेल तर येऊन भेटा. आणि कमी असलं तर चांगलंच आहे, खूप कमी असेल तर प्रॉब्लेम आहे. आणि ब्लड प्रेशरला स्टँडर्ड टार्गेट देतो आम्ही 130-80. सो लेस दॅन 130-80 BP फॉर ऑल. इट इज अन इझिली अचिव्हेबल गोल.
2 गोळ्या लागू दे, 3 लागू दे, 6 गोळ्या लागू दे, किती गोळ्या लागू दे, बीपी 130-80 पेक्षा कमी पाहिजे. डॉक्टर ते तर एकच गोळी देतो, तर तुम्ही 4 गोळ्या देतात. अरे ते एक देऊन 160 बीपी असतो, मला ते नाही चालत. आय वॉन्ट इट टू बी लेस दॅन 130-80. तो सायलेंट किलर आहे. आता बीपी वाढला 40 वयात तर हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही, पण तो 5 वर्षानंतर असा अटॅक देणार ज्याचा जीव वाचवणं अवघड होऊन जाईल. सो इझिली प्रिव्हेंटेबल डिसीजेस. आपण एक डॉक्टर पकडायचा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा, आपले टार्गेट डिफाईन करायचे, त्या टार्गेटला अचीव करायचं. दुसरं, जेवणाचे पद्धत मी तुम्हाला बोललो, तेल, मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी घ्यायचं. कुठला तेल वापरायचं, कुठलंही तेल चांगलं, कुठलंही वाईट असतं असं नाही आहे. अर्धा लिटर एक माणसाला 1 महिन्याला वापरायचं. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल म्हणून एक ऑइल असतो, तो मेडिटेरियन कंट्रीज मध्ये चांगला आहे, पण जर तुमचे आजोबा 90-100 जगले असतील तर ते जे तेल वापरायचे तो तेल तुम्ही वापरायचे, तर तुमच्या जेनेटिक्सला सूट होतो. एकच तेल सतत नाही वापरायचं, रोटेशन पॉलिसी करायची. व्हेजिटेरियन ऑइल्स आर बेटर देन नॉनव्हेज ऑइल. कधी कधी मी बघितलं पिग ऑइल वगैरे ते यूज करतात कधी कधी कुकिंगला. सो स्ट्रिक्टली नो, डालडा बिलकुल वापरायचा नाही. घी, तूप दॅट इज ओके, बट क्वांटिटी कंट्रोलमध्ये ठेवायची. टोटल तेल महिन्याला एक माणसाला अर्धा लिटर घ्यायचं. रोटेशन पॉलिसी करायची. राईस ब्रँड वापरला 2 महिना, तर 2 महिना कॅनल ऑइल वापरायचं, 2 महिना मस्टर्ड ऑइल वापरायचं, 2 महिना ग्राउंडनट वापरायचं, 2 महिना एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरायचं. असं करायचं. सगळ्यांना मिक्स नाही करायचं, त्याच्यापेक्षा एकच मिक्स करणं. त्याच्या बॉइलिंग पॉइंट्स वेगळे असतात, त्याचे सॅच्युरेशन पॉइंट्स वेगळे असतात. सो आय विल नॉट रेकमेंड एकच कॅनमध्ये अर्धा लिटर हे टाका, अर्धा लिटर हे टाका, मिक्स करून आपण मग करूया, असं नाही करायचं. एकच तेल वापरायचं, 2 महिना वापरायचं, आणि तळायचं असेल तर एकदाच तळून तो तेल डिस्कार्ड करायचं. रिपीटेड नाही तळायचं ना, त्याच्यात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स वाढून जातात, मग इकडे तिकडे जमा होतात. ब्रेनमध्ये जमा झाले तर ब्रेन अटॅक येतात, हार्ट अटॅक येतात, पायाच्या रक्तवाहिनीचे अटॅक येतात, किडनीचे अटॅक येतात. तर तेलचं असं करायचं. मीठ कमीत कमी वापरायचं. मीठमध्ये युजली आम्ही टाटाचं सॉल्ट वापरतो सगळे. टाटात लाईट पण असतो, टाटात एक्स्ट्रा लाईट सॉल्ट पण असतो. नॉर्मल टाटा 19 रुपयाला येतो. लाईट कम्स फॉर सम 30 रुपीज आणि एक्स्ट्रा लाईट कम्स फॉर 45 रुपीज. तर एक्स्ट्रा लाईटमध्ये मीठ, पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतो, सोडियमचं प्रमाण कमी असतो, तर एक्स्ट्रा लाईट सॉल्ट चांगलं आहे. किंवा सिंधू नमक जे आपण म्हणतो रॉक सॉल्ट, तसं रॉक सॉल्ट पण आपण वापरू शकतो. कमीत कमी मीठचा वापर करायचा, असं वरून असं नाही करायचं आपल्याला. किंवा पापड किंवा आचार असेल त्याच्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं, ते आपण कमीत कमी मात्रामध्ये घ्यायचं. साखर आपला दुश्मन. ऑइलपेक्षा शुगर इज अ वर्सर फूड. तर शुगर एकदम कमी, व्हाईट शुगरचं वापर कमीत कमी करायचं. गुडचं जॅगरीचं पावडर येतो, दॅट इज बेटर देन रिफाइंड शुगर, आणि ते पण कमीत कमी मात्रामध्ये. तोंडाला चव यायला 21 दिवस लागतात, हळूहळू चव येऊन जाते. सो पहिला 3 आठवडे त्रास होतो, अरे मी 1 चमच टाकायचो का माझ्या कॉफीमध्ये, आता अर्धा चमचच टाकते, तर 3 आठवड्यात आपल्याला त्या अर्ध्या चमची पण सवय होऊन जाते. सो रिड्यूस शुगर कन्झम्पशन. शुगर इज अ वर्सर एनिमी दॅन ऑइल. ऑइल तुम्ही अर्धा लिटरचा 1 लिटर कधी महिन्यात केलं तर मला चालेल, पण शुगरचं प्रमाण वाढवायचं नाही. शुगरमुळे लठ्ठपणा येतो. White sugar is our enemy. Don't take, consume as little as possible. नॉर्मली शुगर जास्त ते कोको कोला, थम्स अप, पेप्सी याच्यात खूपच शुगरचं प्रमाण असतं. 10 चम्मच शक्कर असते एक पेप्सीच्या बॉटलमध्ये. तर आपल्याला कळत नाही, आपल्याला घेतो आणि किक वाटतो बिकॉज शुगरचा राईज होतो. तर थम्स अप, कोको कोला, पेप्सी, पॅकेज फ्रूट ज्यूस, नॅचरल फ्रूट ज्यूस, रिअल फ्रूट ज्यूस, हे सगळं भंगार असतं. सो डोंट टेक एनी आर्टिफिशियल फूड प्रोडक्ट्स. घरी बनवा ना ज्यूस, तुम्ही घरी घ्या ना. लिंबू पाणी घ्या ना, बाहेर प्यायचं तर लिंबू पाणी घ्या, सिंपल लिंबू पाणी घ्या, ठीक आहे. ताक घ्या, काही प्रॉब्लेम नाही. लस्सी घ्या, ते पण चालेल मला, पण ते कोको कोला, थम्सअप त्याच्यात आणि घ्यायचं असेल, सवय असेल, चला जसं मला खूप आवडतं थम्सअप घ्यायचं, तर 30 ml. तुम्ही रात्री 30 ml घेतात तसं मी थम्सअप 30 ml घेतो. तर तसं आपण प्रमाण कमीत कमी ठेवायला पाहिजे. तर हे जेवणाचे पद्धत झाले. लठ्ठपणा कमी करायला एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. 150 मिनिट आठवड्याला एक्सरसाइज करायला पाहिजे. ब्रिस्क वॉक म्हणजे 5 किलोमीटर तासापेक्षा जास्तची स्पीड. तर तुम्ही बघायच्या घरातून चर्च किती लांब आहे, 1 किलोमीटर आहे, तर तुम्ही 1 मिनिट 10 मिनिटात पोहोचा, 1 किलोमीटर 10 मिनिटात पोहोचायला पाहिजे. असं हळूहळू फिरून गेलं ना तर मेंटल हेल्थ चांगली होते, बट इट इज नॉट गुड फॉर फिजिकल ऍक्टिव्हिटी. इट इज नॉट काउंटेड एज फिजिकल ऍक्टिव्हिटी. तर थोडं वेगाने चालायचं म्हणजे थोडं घाम यायला पाहिजे, बोलताना शब्द अडचणी व्हायला पाहिजे, थोडंसं दम लागतो असं वाटायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज ब्रिस्क ऍक्टिव्हिटी, ब्रिस्क वॉक.
किंवा मोबाईलवर बोलले तर समोरच्याने बोलायला पाहिजे, अरे तुला दम लागतोय, काय करतोय तू, म्हणजे अशी एक्सरसाइज असायला पाहिजे. असा हळूहळू चालून फिरून असं पोटच बाहेर येतो, मग पोट बाहेर आला की मग चरबी इकडेच जमा होत नाही, मग सगळीकडे जमा होते, आत रक्तवाहिन्यांमध्ये पण जमा होते. तर तसं आपण करू शकतो. सो फिजिकल ऍक्टिव्हिटी. मेंटल स्ट्रेस विषयी बोलू. चर्च कॅन हेल्प इन मेंटल स्ट्रेस. एक्सपेक्टेशन्स रिअलिस्टिक ठेवायचे, गोल्स टार्गेट्स रिअलिस्टिक. आता मी पंतप्रधान बनणार, आता थोडं अवघड टार्गेट आहे, आता मोदी असल्यावर थोडंसं इनिशियल, आता तरी 5 वर्ष तरी अवघड आहे, मग आपण पंतप्रधानाचा विचार करू शकतो. असं ते रिअलिस्टिक गोल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता लेडीजमध्ये खूपच प्रॉब्लेम असतात, मी जॉब करू की मी पोरं सांभाळू, काय करायचं, त्या लेडीजमध्ये सारखा एक कॉन्फ्लिक्ट असतो. सो यू हॅव टू सिट, यू हॅव टू बी रिअलिस्टिक, प्रॅक्टिकल, आणि एकदा डिसिजन घेतलं की त्याच्यावर सारखं विचार करणं, रिमिनेटिंग युअर थॉट्स, इट इज नॉट राईट. मग सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे, त्याच्यात नेगेटिव्हिझम खूप असतो. इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला, त्याच्यात लाईक नाही मिळाला तर पोरी आजकाल डिसअपॉइंट होतात, पोरं डिसअपॉइंट होतात. तर सोशल मीडियाचा यूज इज क्रिएटिंग मेंटल हेल्थ इश्यूज. तर ते पण कमीत कमी सोशल मीडियावर, बीइंग रिअलिस्टिक, प्रॅक्टिकल, ट्राईंग टू टेक हॉलिडेज, ब्रेक्स. जॉब खूपच स्ट्रेसफुल असेल तर चेंजिंग जॉब इज ऑल्सो अन ऑप्शन. तो तुम्हाला जॉब स्ट्रेस देत असेल तर किती वर्ष घेणार तुम्ही, तर त्याच्या जॉब चेंज करायची पाळी आली तरी मी सांगतो की लॉंग रनमध्ये चेंजिंग अ जॉब इज बेटर देन कंटिन्यूइंग विथ द टॉक्सिक जॉब. तर तसं पण डिसिजन मी कधी कधी पेशंटला घ्यायला सांगतो. हार्ट अटॅक आला असेल किंवा पॅरालिसिस झाला असेल तर आय ॲडवाइज सच ड्रॅस्टिक स्टेप्स ऑल्सो. रेग्युलर ब्रेक्स खूप महत्त्वाचे आहे, हॉलिडे घ्यायच्या, इंटर सोशल रिलेशनशिप चांगले ठेवायचे. याच्याशी भांडण, त्याच्याशी भांडण आहे, आता कोणाला ओळखणार तुम्ही, याच्याशी कशाला भांडण करायचं. सो have good cordial relations with all if possible. These are simple ways to have less mental stress. मग चौथा आहे झोप 7 ते 8 तास घ्यायलाच पाहिजे. दुपारची झोप कमी करून रात्रीची कंटिन्युअस झोप घेतली तर जास्त चांगलं आहे. त्याच्यात स्लीप NREM REM सायकल्स आहेत त्या रेग्युलेट चांगल्या होतात. मग सो दीज आर सिम्पल वेज. गोष्टी ज्या आपण टाळू नाही शकत ते आहे वय, यू कॅनॉट रिव्हर्स एज. सेकंड इज एअर पोल्युशनमुळे हार्ट अटॅक येतो, आपण टाळू शकत नाही. मास्कचा वापर हेल्प्स इन रिड्युसिंग इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन. साऊंड पोल्युशन, तर नॉईज, ते जोरात ते वाजवतात, नॉईज पोल्युशन इज ऑल्सो अ बिग प्रॉब्लेम. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळायला करू शकतो. तर कारणं मी बोललो तुम्हाला, त्याची लक्षणं बोललो, तो आला तर कम्युनिटीमध्ये काय करायचं, हॉस्पिटलमध्ये काय करायचं बोललो, प्रिव्हेन्शनसाठी काय करायचं ते पण बोललो. तपासणीविषयी तर ECG, 2D इको, स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी, हृदयाचा MRI, हृदयाचे CT स्कॅन, स्ट्रेस टेस्ट, बऱ्याचशा टेस्टसाठी आम्ही पेशंट बघून प्रत्येक पेशंटला काय ट्रीटमेंट द्यायचं तसं डिसिजन घेतो. आता कोविड अचानक मृत्यूविषयी मी पण तुम्हाला बोलले, पेशंट कोसळलं असेल तर CPR द्यायचं, काही कारणाने कोसळू दे. हृदयाचे ठोके कमी झाले तर कोसळू शकतो, हृदयाचे ठोके वाढले तर कोसळू शकतो, हृदयाचा अटॅक असेल तर कोसळू शकतो. ट्रीटमेंट इज CPR. तर आपल्याला कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन सगळ्यांनी शिकायला पाहिजे. वी कॅन डू इट ॲज अ चर्च ॲक्टिव्हिटी. आपण वी कॅन ऑलवेज डू. शिकायचं असेल तर मी आय डिस्कस विथ कार्डिनल, काहीतरी आपण प्रोग्राम करूया. तर इम्पॉर्टंट लीडर्स ऑफ द कम्युनिटी कॅन कम अँड लर्न इट अँड एव्हरी वन कॅन इव्हेंच्युअली लर्न इट. बाकी कोरोना काळात हृदयाचे अटॅक खूप वाढले, मान्य आहे. कोरोना अफेक्ट्स ऑल द, कोविड व्हायरस अफेक्ट्स ऑल द एरियाज ऑफ द हार्ट. तर हृदयाची स्वतःची पंपिंग कमी होतो, ज्याला आपण मायोकार्डायटिस म्हणतो. कोरोनामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे जे ब्लॉक आहे ते फाटतात, हार्ट अटॅक देतात, ते पण आम्ही बघितलंय. कोरोनामुळे हृदयाचे ठोके कमी होतात, ते पण आम्ही बघितलंय. कोरोनामुळे उजव्या हृदयावर ताण येतो बिकॉज ऑफ द लंग डॅमेज, ते पण आम्ही बघितलंय. रक्ताच्या गुठळी तयार होतात तिकडे तिकडे, ते पण आम्ही बघितलंय. तर या गोष्टी आपल्या हातात नाही. वॅक्सिन घेणं इम्पॉर्टंट आहे, वॅक्सिनचे बूस्टर घेणं इम्पॉर्टंट आहे, कारण तो आयुष्य वाचवतो. तर कोरोनाची वॅक्सिन सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. आणि स्वतःहून काही ट्रीटमेंट करायचं नाही. मी इकोस्प्रिन गोळी खातो, इकोस्प्रिनमुळे हार्ट अटॅक टाळतो असं कुठे लिहिलं आहे, त्याच्यामुळे जे ब्लिडिंगचे कॉम्प्लिकेशन्स होतात ते किती जास्त असतात. तर असं स्वतःहून सेल्फ ट्रीटमेंट करायचं नाही. गुगलची नॉलेज घेऊन ट्रीटमेंट एवढं सोपं असतं तर डॉक्टरांची गरजच काय पडली असते. सो डोंट सेल्फ ट्रीट, ट्रस्ट समवन. एक तरी डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि त्याचं ट्रीटमेंट रेग्युलरली चालू ठेवा. आणि कुठल्याही डॉक्टरला पेशंटचा वाईट पाहिजे नसतं. ऑल डॉक्टर्स आर केअरिंग फॉर देअर पेशंट. सगळ्यांना वाचवणं शक्य नाही आहे. सगळ्यांना वाचवणं शक्य असतं तर धीरभाई अंबानी कधीच मिळत नसतं. त्याची 2 मोठी हॉस्पिटल आहेत, तो इंडिया जगभरात कुठेही ट्रीटमेंट केलं असतं. तर थोडं विश्वास ठेवायला पाहिजे आणि एकच डॉक्टरकडे रेग्युलर आपले टार्गेट्स डिफाईन करून ट्रीटमेंट केलं पाहिजे.
इतर काही प्रश्न असतील मनात तर मी आन्सर करायला आय बी हॅपी आणि आय थिंक आय शुड स्टॉप. तुम्ही बँकेत तुमचं अकाउंट ओपन करायला जाता तेव्हा बँकेच्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल असते, पण मदत मागायला जाता तेव्हा खरा चेहरा समोर येतो. पण बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक 100 वर्षापासून आपल्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल टिकवून आहे. मग विचार कसला करताय? Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. या जगात सर्वाइव्ह करणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येक क्षणाला असतो नवा सस्पेन्स, नवं थ्रिल, ऍक्शन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन. पण प्रश्न जेव्हा मी मेहनतीने कमावलेल्या पैशांचा असतो तेव्हा मी निर्धास्त असतो, कारण 100 वर्षांचा विश्वास, बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक, हे नातं विश्वासाचं. डॉक्टरांनी विषयाचं खूप चांगल्या पद्धतीने परामर्श घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतील आणि काही प्रश्न आपण आमच्याकडे पाठवलेले देखील आहेत. आपल्यामध्ये डॉक्टर सिबल तिकडे उपस्थित आहेत. तर आता डॉक्टर सिबल यांच्याकडे मी पुढची सूत्र देत आहे. ते डॉक्टरांची प्रश्न उत्तर घेते. सर, फारच सुंदर माहिती दिली आहे तुम्ही आणि स्पेशली एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये काय करावं याविषयी खूपच चांगलं मार्गदर्शन दिलं. तर पहिला प्रश्न आपला असा आहे की दैनंदिन व्यायाम सुरू करण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी आणि माझे हृदय या व्यायामासाठी योग्य आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या करू शकतो का? जर आपलं वय 30 पेक्षा कमी असेल तर फिजिकल ऍक्टिव्हिटीला युजली आम्ही प्री टेस्ट काही सांगत नाही. पेशंटला त्रास नसेल तर ॲट द एज ऑफ 30 यू कॅन इझिली स्टार्ट फिजिकल ऍक्टिव्हिटी. वय जर 50 पेक्षा जास्त तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू करायची असेल, एक्सरसाइज, जिम एक्सरसाइज, वेट्स किंवा आपण रेझिस्टंट ट्रेनिंग जसं म्हणतो ते करायचे असेल तर ऑलवेज बेटर टू डू अ फुल बॉडी चेकअप. त्याच्यात आम्ही एक स्ट्रेस टेस्ट करतो. आम्ही पेशंटला पट्ट्यावर चालायला लावतो. त्याच्यात आपल्याला कळतं की हृदयाची ठोके जेव्हा वाढतात तेव्हा हृदयाला काय ताण येतो की नाही येत. तर एक स्ट्रेसेस ऑलवेज बेटर टू डू. एक शुगरचं माप ठेवायला पाहिजे, कारण एक्सरसाइज करताना शुगर कमी होते. तर शुगर कमी होऊन कोसळायला नको जिममध्ये. तर शुगरचं लेवल करायचं, एक कोलेस्ट्रॉलचं लेवल करायचं आणि एक स्ट्रेस टेस्ट करायची. बेअर मिनिमम टेस्ट इफ यू आर स्टार्टिंग एक्सरसाइज आफ्टर द एज ऑफ 40. बिफोर द एज ऑफ 40 वी कॅन युजली स्टार्ट एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज मध्ये स्टार्ट स्लो, गो लो. तर पहिल्याच दिवशी मी 1 तास धावतो ट्रेडमिलवर असं नाही करायचं, हळूहळू वाढवायचं. तर पहिल्या दिवशी तुम्ही 10 मिनिटं ट्रेडमिल केली तर नेक्स्ट आठवड्याला 12 मिनिटं करा, त्याच्या पुढच्या आठवड्याला 15 मिनिटं करा. लेट द बॉडी लर्न एक्सरसाइज ग्रॅज्युअली. पहिल्या दिवशी मी 10 किलोचे डंबल करतो असं पॉसिबल नाही. 2.5 किलोचे डंबल, 1 किलोचे डंबलने चालू करा. लोकांना असू दे काय फरक पडतो, 1 किलोने असं उचललं ते सांगतील काय एवढं जाडा माणूस आहे आणि 1 किलोचा डंबल उचलतो, त्यांना काय करायचंय. तर स्टार्ट स्लो, गो लो. थँक्यू. दुसरा प्रश्न असा आहे की मी नियमितपणे व्यायाम करत असल्यास मी माझ्या आरोग्याबाबतीत एक प्रकारचा आत्मविश्वास बाळगून असतो की मला काही होणार नाही. मात्र माझ्या व्यायामामुळे माझ्या हृदयाला इजा होत आहे का हे पाहण्यासाठी काही सिम्पटम्स, सांकेतिक खुणा काय असतात? बघा, रेग्युलर एक्सरसाइज केल्यावर नॉर्मली जी एक्सरसाइज आम्ही करतो 30 मिनिट्स पर डे, एरोबिक आणि रेझिस्टन्स बोथ, त्याच्यामुळे हृदयावर विशेष परिणाम होत नाही. पण आता मॅरेथॉन रनर असेल किंवा वेट्स एकदम असं 12-12 किलोचे डंबल्स, 25 किलोचे डंबल्स उचलणारे किंवा हेवी वेट लिफ्टिंग, त्यांना एक ॲथलीट्स हार्ट नावाचा प्रॉब्लेम असतो. ॲथलीट्स हार्ट, त्याच्यात हृदयाची चमडी जाडी होऊन जाते. जर हृदयाची चमडी जाडी झाली तर त्याच्यात स्कार पण येतो आणि अचानक मृत्यूचं थोडंसं रिस्क वाढतो. तर त्या गोष्टी आम्ही 2D इको करून आम्हाला कळतं की ॲथलीट्स हार्ट आहे का. तर युजली वी ॲडवाइस ECG आणि 2D इको. जर एक्सरसाइज करणाऱ्या माणसाला त्रास होत असेल तर इफ यू आर एसिम्प्टोमॅटिक वी कॅन ऑब्झर्व. कोविड लसीमुळे थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स म्हणजे रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो अशी एक बातमी पसरली होती. तर त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? आता कोरोनामध्ये 2 वॅक्सिन मेन आहेत. एक आपल्या कोविशिल्ड, ऑलमोस्ट ऑल ऑफ अस आर टेकन कोविशिल्ड. कोविशिल्ड मुळे थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स वी हॅव नोटिस्ड particularly in young men less than 30 years of age.
तर माझ्याकडे पेशंट विचारतात डॉक्टर कोवॅक्सिन घेऊ की कोविशिल्ड घेऊ, तर एकदम तरुण असेल आय सजेस्ट टू टेक कोवॅक्सिन, आणि आपल्या 30 पेक्षा जास्त वय असेल तर कोविशिल्डमुळे थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स मी बघितले नाही. कोरोनाच्या पेशंटला थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स मी बरेचसे बघितले, पण वॅक्सिनमुळे थ्रॉम्बोटिक इव्हेंट 1 किंवा 2 आय हॅव ओनली सीन 2 पेशंट्स इन टोटल. सो येस, वॅक्सिन कॅन प्रोड्यूस थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स. तर बेसिकली वी शुड अवॉइड कोविशिल्ड 30 पेक्षा कमी वय असेल तर, आणि पाणीचं प्रमाण चांगलं ठेवायचं. एवढ्या उष्णतामध्ये अर्धा लिटर तरी पाण्याचं प्रमाण वाढवा, 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. सो गरमी असेल, डिहायड्रेशन असेल तर थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स वाढतात. मेंटल स्ट्रेस असेल तरी थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स वाढतात. सो इन्क्रीज फ्लुइड कन्झम्पशन, अवॉइड कोविशिल्ड इफ एज इज लेस दॅन 30, प्रिफर टू टेक कोवॅक्सिन. आणि फॉरेनला जी बायोएनटेक फायझरची वॅक्सिन आहे त्याच्यामुळे मायोकार्डायटिस, हृदयाची पंपिंग शक्ती कमी होणं, वी हॅव सीन दॅट. इन अमेरिका अ लॉट ऑफ मायोकार्डायटिस पेशंट्स आहेत, पण ती वॅक्सिन आपल्याकडे नाही, तर तो विषय आपला नाही. तर कोविशिल्ड नका घेऊ. इफ यू आर व्हेरी यंग, अवॉइड टेकिंग कोविशिल्ड, टेक कोवॅक्सिन आणि स्टे हायड्रेटेड वेल. सर, तुम्ही कोविडमुळे होणाऱ्या हार्ट अटॅक विषयी बोललात, तर हा धोका किती काळपर्यंत असू शकतो पोस्ट कोविड? पोस्ट कोविड डिपेंड्स ऑन कोविड किती सिव्हिअर होतं. आता कोविडचे ग्रेड्स आहेत. वन इज व्हेरी माइल्ड कोविड, ज्याला आम्ही ओपीडी बेसिसवर ट्रीट करतो. माइल्ड कोविड, मॉडरेट कोविड, सिव्हिअर कोविड. सिव्हिअर कोविडमध्ये थ्रॉम्बोटिक इव्हेंट्स आम्ही खूप जास्त प्रमाणात बघितले, आणि त्याचा रिस्क असतो तो आम्ही 4 ते 6 आठवड्यानंतर सुद्धा बघितले. तर म्हणून सिव्हिअर कोविड असेल तर आम्ही एक रक्तपातळ चांगली गोळी, रिवारॉक्साबान नावाची गोळी असते किंवा ॲपिक्साबान नावाची गोळी असते, ती गोळी आम्ही 1 ते 1.5 महिन्यापर्यंत देतो, बिकॉज द थ्रॉम्बोटिक रिस्क इज व्हेरी हाय इन दॅट ड्युरेशन. त्याच्यानंतर आम्ही ब्लड टेस्ट करतो, ज्याच्यात आम्ही CRP बघतो, फेरिटिन बघतो आणि डी डायमर बघतो. तर या 3 गोष्टी वाढलेल्या असतील तर आम्ही या स्पेशल ब्लड थिनिंग टॅब्लेट्स अजून जास्त ड्युरेशन देतो, आणि ते जर स्टेबल झाले असतील तर रिस्क मिनिमाइजेस. सो कोविड सिव्हिअर असेल तर आम्ही एक स्पेशल गोळी देतो. स्पेशल गोळी आम्ही 4 ते 6 आठवडे देतो. त्याच्यानंतर आम्ही ब्लड टेस्ट करतो आणि पुढे कंटिन्यू करायची की बंद करायची तो डिसिजन. थँक्स सर. सर, तुम्ही आपण स्ट्रेस विषयी सांगितलं, स्ट्रेसचा इफेक्ट. तर मागच्या 2 वर्षामध्ये स्ट्रेस वॉज इनएव्हिटेबल, म्हणजे जी अस्थिरता होती आपल्या आयुष्यामध्ये, तर त्या स्ट्रेसचा आणि त्याचं रूपांतर इन टर्म्स ऑफ मायोकार्डियल इन्फार्क्शन, तर काही नवीन ट्रेंड्स तुम्हाला दिसत आहेत का पोस्ट कोविड? ज्यांचे जॉब गेले, मला तरुण लोक खूप हार्ट अटॅक घेऊन येतात आजकाल, तसं मी बघितलंय. ॲव्हरेज एज इज बिटवीन 35 to 45 माझ्याकडे जे हार्ट अटॅकचे रुग्ण येतात, आणि जॉब लॉसमुळे खूपच स्ट्रेस येतो, मेंटल स्ट्रेस डेफिनेटली. तर आय एम सीइंग की ज्यांचे जॉब गेलेले त्यांना हार्ट अटॅकचा रिस्क जास्त आहे. सो कोविडमुळे जे जॉब गेले इट इज डेफिनेटली अफेक्टिंग हार्ट. मेंटल स्ट्रेसमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं, मी बघितलेलं आहे. इट इज इन्क्रीज्ड. यंगर गाईज आर गेटिंग. सर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. पेशंट बऱ्याचदा संकोच करतात गोळ्या स्टार्ट करण्यामध्ये, आणि ॲज सून ॲज ते लेवल्स नॉर्मल दिसल्यावरती त्यांना बंद करायची घाई असते. तो वेदर इट इज ओके टू स्टॉप? नो. युजली आम्ही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बघतो, आणि तो प्रायमरी डिस्लिपिडेमिया आहे की सेकंडरी डिस्लिपिडेमिया, तसं एक कॅटेगरायझेशन करतो. युजली कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या आयुष्यभर घ्यायला लागतात. तो मनात एक गाठ ठेवून, तुम्ही गोळी घेतल्यावर टेस्ट केला तर तो नॉर्मलच येणार आहे, आणि तुम्ही बंद करून परत केलं तर तो वाढलेलाच येणार आहे. सो डिस्कस विथ द डॉक्टर की डॉक्टर मला कसल्या प्रकारचा डिस्लिपिडेमिया, कसल्या प्रकारचा कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, मला आयुष्यभर गोळी घ्यायला लागेल का? युजली डायबिटीसमध्ये ट्रायग्लिसराइडचं प्रमाण जास्त असतं, तर डायबिटीसच्या पेशंटला किंवा प्रायमरी डिस्लिपिडेमियामध्ये आयुष्यभर कोलेस्ट्रॉलची गोळी घ्यायला लागते. आपण जर ते वाढू दिलं तर तो इकडे तिकडे जमा होणार, आणि मग आता प्रॉब्लेम नाही देणार, पण 5 ते 10 वर्षाने किंवा 12 वर्षाने इट विल गिव्ह अ बिग प्रॉब्लेम. सो मोस्टली कोलेस्ट्रॉलचे लाईफ लॉंग ट्रीटमेंट लागतो, जसं डायबिटीसचा लाईफ लॉंग ट्रीटमेंट लागतो. ट्रीटमेंटमध्ये लाईफस्टाईल असो, आय एम सीइंग लाईफस्टाईल इज ऑल्सो ट्रीटमेंट. डायबिटीसमध्ये चांगला लाईफस्टाईल ठेवलं तर ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन फॉल्स बाय 1. तसं कुठल्याही गोळीने 1ने ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन फॉल होत नाही. लाईफस्टाईल चेंजेस चांगले आहेत. So lifestyle change is also a treatment, but it should be continued lifelong. मध्ये नाही सोडायचं. अलीकडच्या काळात आपल्या समाजात रेड मीट आणि अल्कोहोलचे सेवन वाढले आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी किती प्रमाणात वाईट आहे? व्यसनाविषयी मी बोललो नाही. टोबॅको इन एनी फॉर्म
तंबाखू खाणारा व्यक्ती किंवा टोबॅको इन स्मोकिंग इज इवन मोर डेंजरस. तर तंबाखू आणि स्मोकिंगचं प्रमाण नॉट एक्सेप्टेबल 0 ZERO, तसं अल्कोहोल पण इट इज ZERO. आता पेशंट सांगतात डॉक्टर मला सवय झाली, मी बालपणापासून घेतो, मी दंगल करत नाही, मी 60-90 घेतो, झोपतो. त्याची बायको पण सांगते हा घेऊन गोंधळ करत नाही, येतात माझ्याकडे पेशंट तर त्याला घेऊ दे. तर अल्कोहोल इन एनी फॉर्म इज नॉट गुड फॉर हेल्थ. आता बघा मेडिटेरियन कंट्रीज म्हणजे मेडिटेरियन सी सराउंडिंग कंट्रीज जसं स्पेन, ग्रीस या ज्या कंट्री मेडिटेरियन सीच्या वरच्या साईडला आहेत त्या कंट्रीजमध्ये ते रेड वाईनचं सेवन करतात. आता रेड वाईनमध्ये ना ग्रेप्स जो टॉप लेअर आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण चांगलं असतं, त्याच्यामुळे रेड वाईन घेऊन हृदयाचे अटॅक कमी दिसतात तिकडे. पण ते मेडिटेरियन लोकांना सूट होते, आपल्या लोकांना सूट होत असं नाही आहे. आणि आपल्याकडे हार्ड ड्रिंक्स, गावठी, बियर या सगळ्या गोष्टी घेऊन हृदयाला काही प्रोटेक्शन मिळणार नाही. आणि अल्कोहलचे इतर साईड इफेक्ट्स आहेत, लिव्हर डॅमेज, सायकोलॉजिकल स्ट्रेस, इंटरपर्सनल रिलेशन किती खराब होतं. सो दॅट पुट्स अ लॉट ऑफ मेंटल स्ट्रेस. So I will advise not to consume alcohol. Alcohol is not good for the heart, at least in India. So no smoking, no tobacco, no alcohol. आता लोक सांगतात की एकदमच सवय सर, तो घेतला नाही तर मी पडून जाईल. Then safe limits मध्ये 2 drinks, that is 60 ml for a man twice a week, आणि womenला 1 drink twice a week is relatively safe. But I will not recommend to take. तुम्ही मला विचारलं घ्यायचं का नाही, बिलकुल नाही, औषधी नाहीये ती. सर आणि रेड मीट, रेड मीट इज रिअली बॅड. हे बघा आपलं शरीर आहे ना, जेवढं जिनेटिकली क्लोज फूड खाईल तेवढा आपल्याला प्रॉब्लेम होतो. आपण माणसाला का नाही खात, आपण दुसऱ्या मेलेल्या माणसाला काऊन टाकायचं ना, तसं नाही खात आपण, कारण त्याच्याने आपले जिनेटिक्स सेम आहे. सो डायजेस्टिंग इट इज अ प्रॉब्लेम. It can cause mutations, genetic issues. So red meat is next close. तर आपण रेड मीट खाल्लं तर शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यापेक्षा लेस रिस्की इज व्हाईट मीट. चिकनच्या ब्रेस्ट व्हाईट मीट इज लेस रिस्की. त्याच्यापेक्षा लेस रिस्की इज फिश, आणि त्याच्यापेक्षाही लेस रिस्की इज प्लांट्स, बिकॉज दे आर जेनेटिकली व्हेरी फार फ्रॉम अस. तर आपले जेनेटिक्स आणि फूडचे जेनेटिक्स जेवढे लांब असतील तेवढं चांगलं असतं. सो ईट प्लांट्स मोर. फिश इज ओके. फिश मध्ये पण देर आर ऑइली फिश अँड देर इज दिस पिंक फिश, लेस ऑइली फिश. तर ऑइली फिश जास्त सेफ असते. आता मी फिश खात नाही तर मला नावं माहीत नाही आहे, पण त्या डार्क कलरच्या ज्या फिश असतात ना त्या रिलेटिव्हली बेटर असतात. डार्क काळ्या फिश असतात ना, दॅट इज रिलेटिव्हली बेटर. सो टेक ईट मोर प्लांट्स, देन ईट फिश, देन यू कॅन कन्झ्युम व्हाईट मीट. प्लीज अवॉइड रेड मीट, इट कॉजेस कॅन्सर्स ऑल्सो. जेवढं कमीत कमी घेतलं तेवढं चांगलं. महिन्याला एखादा 2दा प्रसंग असेल तर चांगलं आहे, ओके, दॅट इज एक्सेप्टेबल. ईस्टर असेल तर ठीक आहे. आता लेंट पिरियडचा फायदा घ्यायचा. लेंट संपल्यावरती फिस्ट करून एका आठवड्यात घ्यायचं, वाईट नाही करायचं आपल्याला. सो आफ्टर लेंट डोंट बिंज इट. हृदयाशी संबंधित आजारांसाठी स्वतःची तपासणी कोणती करावी, कोणी करावी, आणि अँजिओग्राफी ही टेस्ट ॲज अ रुटीन टेस्ट आपण करू शकतो. कोणी करावी आफ्टर द एज ऑफ 40. रेग्युलर हेल्थ चेकअप्स आर रेकमेंडेड. फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल तो वी स्टार्ट ॲज अर्ली ॲज 20. रेग्युलर हेल्थ चेकअप्समध्ये युजली आम्ही बीपी चेक करायला पाहिजे, शुगरचं प्रमाण चेक करायला पाहिजे, कोलेस्ट्रॉल चेक करायला पाहिजे. या 3 बेसिक टेस्ट आहेत. त्याच्यानंतर पुढचं टेस्ट या 3च्या आधारे आपण डिसाईड करायचं. जर शुगर असेल then of course a detailed checkup is needed. Sugar is the worst disease to have. Diabetes is the worst disease to have. तर डायबिटीज असेल तर डिटेल हेल्थ चेकअप करावा लागतो. ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरनी डोक्याला त्रास दिला किंवा डोळ्याला त्रास दिला किंवा किडनीला त्रास दिला त्या चेकिंग करतो आम्ही. तर डिपेंडिंग ऑन त्या रिपोर्ट, बेसिक रिपोर्ट्समध्ये काय येतो आम्ही पुढचं ट्रीटमेंट व पुढचे टेस्ट ॲडवाइस करतो. 2D इको करतो, बऱ्याचशा ECG करतो, 2D इको करतो, स्ट्रेसेस करतो, हृदय लोड कसा घेतो ते बघायला आम्ही स्ट्रेसेस करतो. कोणी करावा? अ डॉक्टर हू यू ट्रस्ट, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे. हा करतो का? आपण गाड्याच्या मेंटेनन्सला 10,000 ते 15,000 रुपये वर्षाला आरामात टाकतो, पण शरीराच्या मेंटेनन्सला 4,000 रुपयाची टेस्ट सांगितली तर अरे काय लुटमार आहे, बंगली खूपच मोठा
हॉस्पिटल झालं आहे, ते लोक काही रेट लावतात, असं सगळं आम्हाला ऐकायला येतं. तसं नाही आहे. इट इज बिकमिंग एक्सपेन्सिव्ह. चांगली क्वालिटीची मशीन असेल तर त्याला खर्च करावा. आमची कॅथलॅब इन्व्हेस्टमेंट वॉज 5 crore rupees. वी आर वन ऑफ द बेस्ट कॅथलॅब्स इन द वर्ल्ड. आम्ही जो सिटी स्कॅन टाकला इट इज बेस्ट इन द वर्ल्ड. 128 size Philips. आम्ही MRI टाकला तर इट इज वन ऑफ द बेस्ट. सो ऑल दीज इन्स्ट्रुमेंट्स आर कॉस्टली. तर कोणी तो टेस्ट 3000 मध्ये करत असेल तर ते पॉसिबल नाही आहे. बिकॉज यू हॅव टू मेंटेन द मशीन, यू हॅव टू. सो टेस्टचा खर्च होतो म्हणून टेस्ट नाही करायचं असं नाही करायचं. दुसरं, अँजिओग्राफी रेग्युलरली करायची का? अँजिओग्राफी रेग्युलरली करत नाही. वी डोंट डू अँजिओग्राफी रेग्युलरली अनलेस देर इज अ रिझन टू डू इट. जर डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याला छातीत दुखत असेल, दम लागत असेल, चक्कर येत असेल, धडधड होत असेल, किंवा ECG मध्ये आम्हाला काही गडबड दिसली, 2D मध्ये काय दिसलं, स्ट्रेसेस मध्ये काय दिसलं, तर आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करतो. अँजिओग्राफी ऑल्सो इज अ टेस्ट विच इज रिस्क. रिस्क इज व्हेरी लो. 500 मध्ये एकाला कोणाला प्रॉब्लेम होतो, पण ती पण रिस्क कशाला घ्यायची? गरज असेल तरच आम्ही सजेस्ट करणार. सो अँजिओग्राफी इज नॉट अ टेस्ट फॉर ऑल. वी विल डिसाईड कोणाला करायची ते आम्ही डिसिजन घेतो. आता मी OPD मध्ये रोज 50 पेशंट बघतो, त्याच्यातले मी 1 किंवा 2 पेशंटलाच अँजिओग्राफी सांगतो. सो वी डोंट डू अँजिओग्राफी फॉर ऑल. सर, अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पुन्हा हृदयाचा झटका येऊ शकतो का? डेफिनेटली येऊ शकतो, कारण अँजिओप्लास्टीमध्ये आपण त्या एरियाचीच ट्रीटमेंट करतो. आता जर एरिया आपण रक्तवाहिनीची टोटल लेंथ बघितली तर ऑलमोस्ट 120 सेंटीमीटरची लेंथ आहे अप्रॉक्सिमेटली. तर त्याच्यात आम्ही 3 ते 4 सेंटीमीटरची स्टेंट टाकतो. तर इतर 110 जो आहे 100 सेंटीमीटर, त्याच्यात नवीन ब्लॉक येऊ शकतात. ते येऊ नये म्हणून आम्ही गोळ्या देणार. तर स्वतःहून गोळ्या बंद करायच्या नाही. गोळ्या घेतल्यावर धोका खूपच कमी होऊन जातो. सो इट कॅन हॅपन, बट मेडिसिन्स शुड बी कंटिन्यूड लाईफ लॉंग. अँजिओप्लास्टी झाली तर औषध बंद करता येत नाही, बायपास झालं तर मेडिसिन्स बंद करता येत नाही. त्या मेडिसिन देतो सो दॅट पुढे तुम्हाला परत ते प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. सो लाईफ लॉंग मेडिसिन्स अँड ट्रीटमेंट कॅन गेट अ हार्ट पेशंट कॅन गेट अ हार्ट अटॅक अगेन. सर, सध्या आपल्याकडे वेरेबल टेक्नॉलॉजी म्हणजे फिटनेस बँड्स, हार्ट रेट ट्रॅकर्स वगैरे आहेत, तर त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो? एक्सिलेंट वे टू कीप हेल्थ. 10,000 पावलं आम्ही रेकमेंड करायचो. युजली 7 to 10,000 इज अ गुड रेंज. आपण दिवसात 7 ते 10,000 पावलं चालायला पाहिजे. तर त्या फिटनेस बँड लावून आपण किती पावलं चाललो त्याचा एक ट्रॅक ठेवलेला ऑलवेज बेटर. 7 ते 10,000 पावलं चालायचं. हार्ट रेट किती वाढते ते पण बघायचं. सो हार्ट रेट वाढायला पाहिजे आपल्या एक्सरसाइजमध्ये, थोडंसं तरी वाढायला पाहिजे. तर फिटनेस बँड्स आर हेल्पफुल. आता ॲपल वॉचमुळे 2 दिवसाआधीच एक पेशंट कोसळलं होतं, तर त्याची अँजिओप्लास्टी इमर्जन्सीमध्ये करून पेशंटचा जीव वाचू शकेल. असं बँगलोरला झालं. तर त्या फिटनेस बँड्समध्ये इरेग्युलर हृदयाचे ठोके इरेग्युलर असतील ते पण कळतो. सो इट इज हेल्पफुल. आता इथेच कुठल्या आय थिंक गासची एक आजी होती, त्याच्या पोराने तिथून ॲपल वॉच पाठवली होती. तर तिचे हृदयाचे ठोके ॲबनॉर्मल झाले. ती मला येऊन भेटली की बघा माझं असं ECG येतंय. सो ऑफकोर्स टेक्नॉलॉजी आहे आणि तिला मी आपण ट्रीटमेंट दिला आणि ती बरी आहे 4 वर्षापासून. ते शी इज 80 yearsची आजी आहे आणि तिला सगळं टेक्नॉलॉजीचं माहिती आहे. तर पोरांनी आपल्या पॅरेंट्सला शिकायला पाहिजे. आणि ते अमेरिकेला गेले तर स्वतःचं नाही करायचं, आई बाबांना विसरायचं नाही इकडे मागे. हां, तसं इम्पॉर्टंट आहे. त्यांना सांगा ॲपल वॉच पाठवला मग सगळ्यांना. इट हेल्प्स. फिटनेस बँड्स आर गुड. त्याच्यात 7 ते 10,000 पावलं आणि ECG इमर्जन्सीमध्ये सिंगल लीड आला तरी हार्टबीट इरेग्युलर होते का, हार्ट अटॅकचे काही लक्षणं दिसतात तर इमर्जन्सीमध्ये यू कॅन कन्सल्ट अ डॉक्टर. इट इज व्हेरी गुड. आय विल रेकमेंड इट. थँक्यू व्हेरी मच. सर, पुढचा प्रश्न असा आहे की हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट ह्यामधील फरक काय आहे? हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनी जेव्हा बंद होतात त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आणि कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय थांबतो. त्याचं कारण हार्ट अटॅक असू शकतो, त्याचं कारण इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम जसं हार्टबीट स्लो होणं किंवा हार्टबीट फास्ट होणं किंवा हार्टच्या पंपिंग शक्ती एकदम कमी होणं. तर निरनिराळ्या कारणाने हार्ट थांबू शकतो. ट्रीटमेंट फॉर कार्डियक अरेस्ट इज CPR. ट्रीटमेंट फॉर हार्ट अटॅक इज गो टू द हॉस्पिटल इन इमर्जन्सी. सर, आपण सॉर्बिट्रेट गोळीविषयी सांगितलं, तर ही हृदयविकाराचा झटका नसताना परंतु तशी लक्षणं असताना जर मी गोळी घेतली तर त्याचे काही दुष्परिणाम उद्भवू शकतात? नुसतं छाती दुखत असेल तर सॉर्बिट्रेट घेणं चुकीची सवय आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला ब्लॉकेजेस आहे आणि सॉर्बिट्रेट घेऊन फायदा होतो तर आपण सॉर्बिट्रेट यूज करू शकतो. इमर्जन्सीमध्ये सॉर्बिट्रेटचा वापर इज एक्सेप्टेबल. कुठल्याही गोळीची साईड इफेक्ट असतात. सॉर्बिट्रेटमुळे सगळ्या रक्तवाहिनी मोठ्या होतात, मग डोकं दुखणं कॉमन आहे, BP फॉल होतो.
सॉर्बिटेड गुडीमध्ये चक्कर येऊ शकतात, डोकं दुखू शकतो, घाम येऊ शकतो, गरम वाटू शकतो, कॉन्स्टिपेशन होऊ शकतो. या गोष्टी साईड इफेक्ट्स आहेत सॉर्बिटेड थेरपीचे. तर डोंट टेक इट ॲज अ रुटीन मेडिसिन. तुम्ही डॉक्टरशी डिस्कस करा. इमर्जन्सीमध्ये यू कॅन टेक सॉर्बिटेड, पण रेग्युलर बेसिसवर यूज करायचं असेल तर डॉक्टरांशी डिस्कस करा. अँड ओनली देन टेक सॉर्बिटेड. साईड इफेक्ट्स आहेत. डिस्प्रिनला पण साईड इफेक्ट असतो, ब्लिडिंग होऊ शकते. कुठल्याही गोळीला साईड इफेक्ट. देवाने आपल्याला सन दिलंय, सनची पण साईड इफेक्ट असते. सोलार फोटोसेन्सिटिव्हिटी, रॅश, कसल्याही गोष्टी, एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. सो सॉर्बिटेडचे पण साईड इफेक्ट आहेत. टेक इट ओनली ऑन रेकमेंडेशन ऑफ अ डॉक्टर इफ यू आर युझिंग इट ऑन रेग्युलर बेसिस. इमर्जन्सीमध्ये जिभेखाली ठेवायला काही प्रॉब्लेम नाही. सर, आणि अजून एक प्रश्न असा आलेला आहे की सॉर्बिट्रेट आणि डिस्प्रिन ह्या गोळ्या कोणती घ्यायची किंवा एकत्र घ्यायच्या? दोन्ही एकत्र घ्यायचे. डिस्प्रिन चावून घ्यायची, इट इज अ चॉक लाईक पावडर, आणि सॉर्बिटेड जिभेखाली ठेवायची असते. जिभेखाली, कारण त्याच्यात लिंग्वल वेन्सने डायरेक्टली इट वर्क्स ऑन द सिस्टमिक सर्क्युलेशन. इमिजिएटली इट स्टार्ट्स वर्किंग. रक्तवाढीला मोठं करते, सॉर्बिटेड मोठं करते. तर ती रक्तवाढी मोठी झाली तर रक्ताचा प्रवाह पुढे सुरू होऊ शकतो. प्रवाह पुढे सुरू झाला तर आम्ही त्या हार्टला वाचवू शकतो. इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू हॅव फ्लो. व्हेरी इम्पॉर्टंट. हार्ट अटॅकमध्ये तुम्ही प्लॅन क्लिअर ठेवा. चर्चनी मेडिक्लेम सगळ्यांचं काढून घ्या. सीपीआर पद्धती सगळ्यांना शिकवा. या गोष्टी आपण कम्युनिटी लेवलवर करू शकतो. डॉक्टर गेली 55 मिनिटं आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आपल्या अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पकपणे अशी उत्तरं देखील दिलेली आहेत. आपण अजूनही काही लोकांच्या मनात जर प्रश्न असतील तर उत्स्फूर्तपणे आपण अगदी 2 किंवा 3 प्रश्न आपण घेत आहोत वेळेचं बंधन पाळून, आणि त्यानंतर मग आपण कार्यक्रमाची समाप्ती करणार आहोत. आपल्यामध्ये ऑफिस मेडिकल साहेब आहेत. मी त्यांना प्रश्न विचारायचा आहे. मी त्यांना पुढे येण्यास विनंती करतो. माझा एक प्रश्न असा आहे, सकाळचं ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, संध्याकाळचं डिनर यामध्ये काही अंतर असावं का? दुसरं एक त्याच्यामध्येच असं आहे की काही लोक आम्हाला सांगतात की संध्याकाळी भाजी चपातीला खातं, सकाळी खा, संध्याकाळी राईस खा. तिसरं कसं त्याच्यामध्ये असं आहे की आमच्याकडे जे आम्ही क्रिश्चन लोक इथं आहोत पर्टिक्युलरली, त्यांचे प्रोग्राम रात्री 8:30-9 नंतर चालू होतात आणि 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत चालतात. हे कितपत योग्य आहे ते त्याला सांगण्याचं. प्रोग्राम तर योग्य नाही, मी त्याविषयी क्लिअरली बोललोय. दुसरं, ब्रेकफास्ट सर्वात महत्त्वाची मील असते. ब्रेकफास्ट जास्तीत जास्त प्रमाणात खायला पाहिजे. लंच त्याच्यापेक्षा थोडी कमी करायचं, आणि डिनर जेवढं कमी केलं तेवढं चांगलं आहे. इंटरमिडिएट फास्टिंग ही एक प्रॉपर टेक्निक आहे. इंटरमिडिएट फास्टिंगमध्ये आम्ही काय करतो, पेशंटला सांगतो की तुम्ही 14 तासाचा रोज उपवास ठेवा. 14 तासाचा रोज उपवास कसा ठेवता येते? संध्याकाळी 7ला रात्रीचं डिनर करून टाकायचं आणि नेक्स्ट मॉर्निंग 9 वाजता आपण ब्रेकफास्ट करायचा. तर ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ कॉमन मॅन, आणि डिनर लाईक अ बेगर, भिखारीसारखं खायचं रात्री. तर शेप अशी होते बॉडीची, आणि उलट केलं तर शेप अशी होते. तर आपल्याला कशी शेप पाहिजे ते डिसिजन घ्यायचं. दुसरं, ते प्रोग्राम तर नॉट रेकमेंडेड. 9 नंतर ते प्रोग्राममध्ये प्रॉब्लेम चकण्याचा अजून जास्त आहे. ते फुकट चकणा खाण्याला लवकर हार्ट अटॅक येतो, असं मी बघितलंय. तर प्लीज डोंट हॅव प्रोग्राम्स आफ्टर 9. आणि व्हॉट फूड टू ईट इन विच मील, तसं काही स्पेसिफिक नाही. लाईट डिनर इज ऑलवेज रेकमेंडेड. द फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, इझी टू डायजेस्ट, ऑलवेज रेकमेंडेड इन द नाईट टाइम. हेवी मील्स मॉर्निंग. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की स्प्रिंग गोळी हमेशा खायची, पण मला जी गोळी दिली आहे तुम्ही, ते 3 गोळ्या म्हणून एक गोळी दिली, त्याच्यामध्ये स्प्रिंग आहे. ते 3 गोळ्या जर एकत्र घेतल्या तर चालते ते? बघा काय ना, ते डिस्प्रिन गोळी वर्क्स लाईक अ थ्रॉम्बोलिटिक, आणि जे 3चं मिश्रण असतो त्याच्यात ॲस्पिरिनचं प्रमाण इज ओनली 75 मिलीग्राम. डिस्प्रिनमध्ये ॲस्पिरिनचं प्रमाण 325 मिलीग्राम असतं. तर आम्हाला डिस्प्रिन पाहिजे, यू अंडरस्टँड. आणि त्या 3 गोळीच्या मिश्रणमध्ये एक ॲट्रोस्टॅटिन आहे आणि क्लॉपिडोग्रेल आहे. तर आम्हाला इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टी करायची असते, तर आम्ही क्लॉपिडोग्रेलवर अँजिओप्लास्टी नाही करत. आम्ही ब्रिलिंटा नावाची गोळी देतो, टिकाग्रेलवर. सो दॅट इज अ कॉम्प्लेक्स डिसिजन. इट्स अ व्हेरी टफ सायन्स. आता मी सिम्पल लँग्वेजमध्ये एकच ब्लड थिनर सांगितलं, कमीत कमी 15 ते 20 ब्लड थिनर असतात. तर तो डिसिजन आम्हाला इंडिव्हिज्युअल पेशंटवर घ्यायला लागतो. सो फॉर कम्युनिटी लेवल 325 मिलीग्राम ऑफ डिस्प्रिन इज टू बी टेकन. एक उत्स्फूर्त प्रश्न आलेला आहे की ऍसिडिटी आणि हार्ट अटॅक
ह्यामध्ये मूलभूत फरक कसा ओळखावा? म्हणजे एखाद्या माणसाला ऍसिडिटी झाली की हार्ट अटॅक आला, हे कसं ओळखावं? हे बघा, हार्ट अटॅक हा आपला नवीन मित्र असतो, तो रोज होत नाही. तर नवीन गोष्टी झाल्या तर यू शुड बी केअरफुल. ऍसिडिटी आपला जुना मित्र असतो. असं तोंडात कडू पाणी येतं, इथे जळजळ वाटतं, काहीतरी तळलेलं खाल्ल्यावर असं झालं, मीठ हे काय स्पायसी फूड खाल्ल्यावर होतं. तर ऍसिडिटी इज युजली अवर ओल्ड फ्रेंड. आणि हार्ट अटॅक इज सिव्हिअर. इट इज सिव्हिअर पेन. इट इज व्हेरी डिस्कम्फर्टिंग. घामाघुमोल जीव सगळं असं वाटतं, आपल्याला देव दिसायला लागतो, बऱ्याचशा वेळी दिसतो पण. So we cannot help all the patients, but it is very significant difference in the pain. You will come to know when a person gets a heart attack, they come to know that it is significant discomfort. It is not normal discomfort. So it is difficult to distinguish even for us. आम्ही पण ऍडमिट करून ऑब्झर्व करतो 24 तास की बाबा ऍसिडिटी होती, गॅस होतं, मस्क्युलर पेन होता की हार्टचं होतं. तर आम्हाला पण डिफिकल्ट होऊन जातं. So at a community level it is difficult. We have to observe. ECG करतो आम्ही 5, 6, 7 ECG करतो, 2 डिको करतो, आम्ही कार्डियक एन्झाइम्स करतो, डिस्चार्ज आधी आम्ही स्ट्रेसेस करतो टू बी 100% शुअर. सर, अजून एक प्रश्न असा आलेला आहे की युजली जे हार्ट पेशंट्स असतात त्यांना डायबिटीज वगैरे असे दीर्घकाळ चालणारे आजार असतात आणि त्यांना लाईफ टाईम औषधं घ्यावी लागतात, तर फायनान्शियल लोड पण असतं, तर अशा वेळी पेशंट्स जेनेरिक मेडिसिन्स घेऊ शकतात. आता बघा, जेनेरिक मेडिसिन्समध्ये ना आपण क्वालिटी असतात. युजली आपण शर्ट तुम्ही घेता तर तुम्हाला माहिती आहे की थोडं खर्च जास्त केला तर क्वालिटी चांगली असते. आता मर्सिडीजची गाडी सेफर दॅन मारुतीची गाडी. तर गोळ्यांमध्ये पण क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी बायो इक्विव्हॅलन्स, फार्मास्युटिकल इक्विव्हॅलन्स, थेरप्युटिक इक्विव्हॅलन्स, या सगळ्या गोष्टी आणि टर्म्स असतात. तर जेनेरिकमध्ये ना द प्रॉब्लेम इज इट इज नॉट अ स्टँडर्ड प्रोडक्ट. तर स्टँडर्ड कंपनीची जेनेरिक असेल देन आय विल अलाउ द पेशंट टू टेक. तर जेनेरिक तुम्ही घेता तर डॉक्टरांना आणून दाखवायचं, डॉक्टरांनी हे जेनेरिक घ्यायचा विचार करतोय, बजेटचा खूपच प्रॉब्लेम आहे, तर हे चालतील का? तर 2-3 कंपनी आहेत, जसं ॲबटचे काल मी जेनेरिक बघितलं. आता त्यांची रोझोस्टॅटिन नावाची जी मी गोळी देतो ती 550 रुपीजची असतात 10 गोळ्या. आता त्यांनी जे जेनेरिक आणल्या ते 100 रुपयाचं होतं, पण ती इट वॉज फ्रॉम ॲबट कंपनी. तो ॲबट कंपनी किती, तो आय विल अलाउ. सर आम्ही क्वालिटी बघतो. सी हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीज या खूपच मेजर डिसीजेस आहेत. तर त्याच्यात थोडं खर्च वाचवण्यासाठी कंजूसीमध्ये नका करू. बजेटचे जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घेऊन डॉक्टरकडे जा, डॉक्टर या चालतील का? तर आम्ही कंपनीचं नाव बघतो, आम्ही कंपनी रेप्युटेड आहे का ते बघतो. इट इज अ क्वेश्चन ऑफ युअर लाईफ. तर कशाला रिस्क घ्यायची? आणि खर्चामध्ये मॅक्झिमम आय थिंक 50% अगर महिन्याचा जर नॉर्मल गोळ्यांचा 3000 खर्च असेल तर जेनेरिक तुम्हाला 1 ते 1,500 मध्ये मिळतात. तर 1-1,500चा खर्च वाढतो. खूपच काटकसर असेल तर डॉक्टरकडे घेऊन जा जेनेरिक आणि मग आपण डिसिजन घेऊ शकतो. सिप्लाचे जेनेरिक आहे ते थोडं रिलायबल आहे, ॲबटचे जेनेरिक रिलायबल आहे. आता काही काही फालतू कंपनी आहे ते मी ऐकलं पण नाही, त्यांच्या गोळ्या मी अलाउ नाही करणार माझ्या पेशंट. वी आर व्हेरी कन्सर्न अबाउट मेडिसिन्स. वी वॉन्ट टॉप क्वालिटी फॉर अवर पेशंट्स. व्हेरी डिफिकल्ट डिसिजन जेनेरिक औषध अलाउ करणं. डॉक्टर, एंजिओप्लास्टी नंतर आणि बायपास नंतर पेशंट काय करू शकतो आणि काय त्याने टाळायला हवं? हे बघा, युजली अँजिओप्लास्टीचा फायदा हा आहे की आम्ही ते हातातून करतो किंवा पायातून करतो आणि पेशंट नेक्स्ट डे कॅन स्टार्ट मुव्हिंग अराउंड. सो इन अँजिओप्लास्टी ॲज अर्ली एज 1 वीक पेशंट कॅन रिझ्यूम जॉब आणि पेशंट सगळं पूर्वीसारखं करू शकतो, इन्क्लुडिंग नॉर्मल सेक्शुअल लाईफ. तर आम्ही सेक्शुअल लाईफ पण अलाउ करतो, पण सेक्शुअल लाईफच्या ज्या काही काही लोकांना टॅबलेटची गरज पडते, ज्याला आपण वायग्रा म्हणतो, तर त्या वायग्रा सारख्या गोळ्या आम्ही रेकमेंड करत नाही. वायग्रा घ्यायचं असेल तर डॉक्टरांशी क्लिअर बोलायचं की डॉक्टर मला हा प्रॉब्लेम आहे इरेक्टाईल, बिकॉज युजली विथ हार्ट प्रॉब्लेम आणि डायबिटीज इरेक्टाईल डिस्फंक्शन इज व्हेरी कॉमन आणि त्याच्यात काही वाईट नाही आहे. सेक्शुअल हेल्थ इज अ पार्ट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्यात काही लाजवायचं कारण नाही आहे. यू कॅन डिस्कस विथ युअर डॉक्टर की डॉक्टर सेक्शुअल हेल्थचा हा प्रॉब्लेम होतोय तर मी वायग्रा घेऊ शकतो का, आणि वायग्रा सोबत सॉर्बिट्रेट घेतली तर कोसळाल तुम्ही. सो यू शुड डिस्कस विथ द डॉक्टर, नेव्हर टेक वायग्रा टॅबलेट विथ सॉर्बिट्रेट. या गोष्टी आम्ही रेकमेंड करतो. सो वी कॅन रिझ्यूम इव्हन सेक्शुअल लाईफ ॲज अर्ली ॲज 1 वीक आफ्टर अन अँजिओप्लास्टी. आता बायपासमध्ये युजली द हिलिंग पिरियड इज लॉंगर, कारण आपण छातीला उघडतो, बोन्सला वायर्सने जॉईन करतो. तर युजली वेटिंग टाइम इज 1 to 1.5 month फॉर रिकव्हरी फ्रॉम बायपास. So after angioplasty 1 week, mostly all the patients can resume activity. In bypass 1 to 1.5 months. Heart attack चा पेशंट असेल तो we recommend 4 weeks rest for all. सगळ्यांनाच मी 4 आठवडे शांत राहायला सांगतो. डॉक्टर साहेब, मी आपल्या हॉस्पिटलमध्ये 1 महिना ऍडमिट होतो कोविडने, आयसीयूमध्ये पण होतो.
तर ऍक्च्युअली म्हणजे कोविडने आपण बरे झाल्यानंतर साईड इफेक्ट काय होतात, काही काही बॉडी पेन होते, काही स्वतःची बॉडी चेस्ट पेन होती आणि त्यानंतर हार्ट बॉडीच्या ऑर्गनवरती कसा परिणाम होतो, त्यानंतर कशा पद्धतीने. हे बघा, कोविड व्हायरस विषयी आम्हाला पण अजून वी आर लर्निंग बिकॉज इट वॉज अ न्यू व्हायरस फॉर अस. तर त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना लॉंग कोविड जेव्हा आपण म्हणतो किंवा पोस्ट कोविड सिक्वेल म्हणतो ते होते पेशंटला. सो मसल डॅमेज इज व्हेरी कॉमन. सेकंड इज हार्ट कधी कधी वीक पडून जातो, हृदयाची पंपिंग शक्ती कमी होते, हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये चोकअप होऊ शकतो, रक्ताची गुजरी तयार होऊ शकते. तर या गोष्टी युजली पहिल्या 1 महिन्यामध्ये होतात आफ्टर कोविड. पण बॉडी पेन, जनरल फटीग कॅन लास्ट फॉर मंथ्स ऑल्सो. बट आफ्टर रिकव्हरी, आफ्टर 1 month ऑफ कोविड रिकव्हरी, मेजर इश्यूज आय हॅव नॉट सीन. लंग्सचा जर डॅमेज जास्त असेल तर दम लागू शकतो. तर त्यावेळेस जर तुमचा कोविड स्कोअर 25 पासून 25 मधून 20 असेल किंवा 21 असेल किंवा 12 पेक्षा जास्त असेल तर त्या लंग्सचा जो डॅमेज झाला तो युजली परमनंट असतो. तर दम लागणं इज कॉमन आफ्टर कोविड. सिव्हिअर कोविड नंतर दम लागणं कॉमन आहे, तर त्याला औषधे लागतील. फायब्रोसिस इज परमनंट. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील अगदी शेवटचे 2 प्रश्न आपण घेणार आहोत. कृपया पुढे माईकवर आपण प्रश्न विचारू शकता. मोबाईल इज इंटिग्रल पार्ट ऑफ आवर लाईफ. त्यात आम्हाला अतिशय जवळ ठेवायची सवय आहे. तर इज इट इम्पॅक्टिंग आवर. हे बघा, युजली पेसमेकरचा पेशंट असतो त्याला मी सांगतो मोबाईलला लांब ठेवा. कारण नावडेज ऍपल आयफोन 12 नंतर जे ऍपल आहे ते मॅग्नेटिक असतात. मॅगसेफ ॲक्सेसरीज यूज करणारे ते ऍपलचे डिव्हाइसेस, तर दे कॅन इंटरफिअर विथ पेसमेकर फंक्शन. पण नॉर्मल माणसाला मोबाईल छातीवर ठेवा की काही करा, काही प्रॉब्लेम होतो. शेवटचा प्रश्न घेऊन आपण समारोहाकडे वळणार आहोत. डॉक्टर साहेब, मी तुमचा पेशंटच आहे. मला एक तुम्हाला फक्त जे तुम्ही माझ्याशी जे ट्रीट केलेलं आहे त्याच्याबद्दल सांगायचं आहे की हार्ट अटॅक आल्यानंतर किडनीशी संबंधित म्हणजे युरिन बाहेर काढण्यासाठी बऱ्याच वेळेला त्यासाठी मी कार्डिनलला ॲडमिट झालेलो. तर त्याचा जो इफेक्ट आहे तर तो कसा सांभाळायचा. हे बघा, किडनी आणि हार्टचा क्लोज कनेक्शन असतो. कधी कधी जेव्हा हार्ट अटॅक सिव्हिअर असतो तेव्हा किडनीचं फंक्शन कमी होऊ शकतो, क्रिएटिनिन वाढू शकतो, ज्याला आम्ही कार्डिओरिनल सिंड्रोम म्हणतो. सो इफ इट्स अ मेजर हार्ट अटॅक, किडनीज डू गेट अफेक्टेड. तर आम्हाला किडनीच्या डॉक्टरांची मदत घ्यायला लागते. आम्ही सोनोग्राफी करतो, किडनीची साईज बघतो, खडा वगैरे आहे का ते बघतो, प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे ते बघतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो. हार्ट आणि किडनीचं क्लोज कनेक्शन आहे, पर्टिक्युलरली इन सिव्हिअर हार्ट अटॅक पेशंट्स. नॉर्मल हार्टच्या पेशंट्सला युजली किडनीचा प्रॉब्लेम होतो. किडनी वाचवण्यासाठी बीपी कंट्रोल ठेवणं, पाण्याचं इंटेक चांगलं ठेवणं, NSAID टॅबलेट, पेन किलर चना कुरमुरासारखं खातात. ओके, सो दॅट शुड बी अवॉइडेड. फूडला कमीत कमी मात्रामध्ये ठेवायचं. इफ यू ईट फूड लाईक मेडिसिन, यू विल नॉट हॅव टू ईट मेडिसिन लाईक फूड, असं आम्ही सांगतो पेशंटला. तर जेवण पण असं भरपोट खात जातात. पहिला सिग्नल मिळाला पोट भरतंय थांबून जायचं. सो दीज आर सिम्पल वेज टू प्रोटेक्ट युअर किडनीज ऑल्सो. आजच्या व्याख्यानासाठी तरुणांची संख्या खूपच चांगली आहे. आपण तरुणांना फक्त एक शेवटचा प्रश्न विचारण्याची संधी देत आहोत. उत्स्फूर्तपणे कोणी तरुण जर पुढे येऊन प्रश्न विचारत असतील तर त्यानंतर आपण मग समारोपाकडे वळणार आहोत. सर, मला असा प्रश्न आहे की आपल्या समाजात काही व्यक्ती आता चांगले होते, म्हणजे धडाधड होते, व्यायाम करत होते, ते अचानक अटॅक्सिडेंट गेले काही वर्ष. तर असं कुठला टेस्ट आहे त्याच्यामुळे मला समजेल की आता मला धोका आहे की नाही, किंवा असं मी ऐकलं की हार्टचा MRI केला तर मला ते माहीत पडतं की किती ते ब्लॉकेज आहेत, काय आहे, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करू शकतो. अशी कुठली ट्रीटमेंट आहे. खूपशा ते मेले काही वर्ष 40-45 वर्षाचे होते आणि चांगले व्यायाम करत होते, फिरायला जात होते, सगळं होते, तरी सुद्धा अचानक काय झालं. तर बघा, सडन कार्डियक डेथ इज गोइंग टू हॅपन इन द कम्युनिटी. बऱ्याचशा पेशंट्स मॅरेथॉन धावताना एक्सपायर होतात. सो दिट इज नॉट कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल. आणि असं मी सगळ्यांना सांगणार तुम्ही अँजिओग्राफी करू आपण सगळ्यांची, इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. त्याला पण कॉम्प्लिकेशन्स असतात. आणि अँजिओग्राफी कॅनॉट प्रेडिक्ट की अँजिओग्राफी नॉर्मल आहे तर हार्ट अटॅक येणार नाही, असं नाही आहे.
सो ब्लँकेट टेस्ट फॉर ऑल कॅनॉट बी रिकमेंडेड. बट हे बघा 3 रिस्क फॅक्टर आपल्याला असतातच. आपण इंडियामध्ये बॉर्न झालो, इंडियामध्ये बॉर्न होणाऱ्यांना 2.2% रिस्क युरोपियन्स पेक्षा जास्त असते. सो वी आर ऑलरेडी बॉर्न विथ अ निगेटिव्ह पॉइंट. त्याच्यानंतर एअर पोल्युशन आपण कंट्रोल करू शकत नाही, साऊंड पोल्युशन आपण कंट्रोल करू शकतो. तर 3 रिस्क फॅक्टर आपल्या सगळ्यांना असतात. लेडीजमध्ये मेनोपॉज होणारच आहे. सो मेनोपॉज इज अ रिस्क फॅक्टर फॉर हार्ट डिसीज. सो दीज थिंग्स वी कॅनॉट प्रिव्हेंट. पण इतर गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हेंट करणार त्या आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे. दॅट इज द बेस्ट वे टू प्रिव्हेंट अ सडन डेथ. आणि फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल. जर वडील 45 किंवा 50 मध्ये हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिसने एक्सपायर झाले असतील, किंवा आई वारली असेल, किंवा मामा काका कोणीतरी अचानक वारलंय कमी वयामध्ये, देन वी ॲडवाइस फर्दर टेस्ट टू दिस पेशंट. शुगर रेग्युलर चेक, कोलेस्ट्रॉल रेग्युलर चेक, हृदयासंदर्भात स्पेसिफिक टेस्ट डिपेंडिंग ऑन द 2 रिपोर्ट्स, किंवा फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. आई वडील कमी वयामध्ये गेले असतील तर इट इज ॲडवाइजेबल टू टेस्ट फॉर हार्ट डिसीज ऑलवेज. बट रेग्युलर फॉर ऑल. आता एक कम्युनिटीमध्ये एक 40 वर्षाचा मिला तर माझ्याकडे लाईन लागते 40 वर्षाची. असं इट इज आउट ऑफ अँझायटी, स्ट्रेस आहे तो. स्पेसिफिक रिस्क फॅक्टर बघायचे. बीपी असेल, डायबिटीस असेल, कोलेस्ट्रॉल असेल, मेंटल स्ट्रेस बाहेर असेल, बॉस एकदमच खराब असेल, जॉब एकदम झंड जिंदगी, किंवा बायकोसोबत बिलकुल पटत नाही, बायकोला नवऱ्यासोबत पटत नसेल, एक्स्ट्रीमली बॅड फॅमिली सर्कमस्टन्स, ऐसा होता है. इट इज प्रॅक्टिकली सीन ऑल्सो. सो वैसा स्ट्रेस अनबेरेबल स्ट्रेस आहे, पोरं मुलं जास्तच त्रास देत असतील, देन यू शुड गो फॉर फर्दर हार्ट चेक, नॉट अदरवाइज, नॉट फॉर. आम्हाला काही वाटलं तरच आम्ही पुढे टेस्ट करतो. वी डोंट डू टेस्ट फॉर ऑल. पॉसिबल नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. डॉक्टरांनी खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील, परंतु वेळेअभावी आपल्याला सर्व प्रश्न आता इथे घेता येणार नाही. काही जणांनी असा देखील प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर की आपण सीपीआर संदर्भात इथे माहिती दिली की प्रत्येकाला सीपीआर येणं आवश्यक आहे. त्याचं प्रात्यक्षिक काही लोकांना इथे पाहायचं होतं, परंतु ते काही शक्य होणार नाही. तरी देखील आम्ही प्रबोधन प्रतिष्ठान चर्चच्या वतीने एखादं सीपीआरचं सेशन तुमचं ठेवू इच्छितो. त्यासाठी लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क करू. लोकांमध्ये खूपच उत्सुकता त्याबाबत आहे. आय विल बी हॅपी टू टीच सीपीआर. मला सगळ्यांना शिका. एव्हरीवन शुड नो सीपीआर बिकॉज मी कोसळलो तर मला कोणीतरी वाचवलं पाहिजे. मैं नहीं कोसळूंगा ऐसा किसने बोला? एनीवन कैन गेट अ प्रॉब्लम एनी टाइम. सो समवन विल सेव माय लाइफ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सीपीआर आयलाच पाहिजे. सो धन्यवाद डॉक्टर, आपण आज इथे आलात आणि आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या सर्व प्रश्नांची आपण इथे उकल केली. त्याबद्दल प्रबोधन प्रतिष्ठानतर्फे आम्ही आपले मनापासून आभार मानतो. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण गेले 1 तासभर इथे बसून हे व्याख्यान ऐकत होता शांतपणे. आपल्या मनातील शंका आपण इथे विचारलेल्या आहेत. आम्ही प्रबोधन प्रतिष्ठानतर्फे आपल्या मनापासून आभार मानतो. तुम्ही बँकेत तुमचं अकाउंट ओपन करायला जाता तेव्हा बँकेच्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल असते, पण मदत मागायला जाता तेव्हा खरा चेहरा समोर येतो. पण बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक 100 वर्षापासून आपल्या चेहऱ्यावर ही अशी स्माइल टिकवून आहे. मग विचार कसला करताय? Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. या जगात सर्वाइव्ह करणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येक क्षणाला असतो नवा सस्पेन्स, नवं थ्रिल, ऍक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन. पण प्रश्न जेव्हा मी मेहनतीने कमावलेल्या पैशांचा असतो तेव्हा मी निर्धास्त असतो, कारण 100 वर्षांचा विश्वास, बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक, हे नातं विश्वासाचं.